नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय पवन सर या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। 2025 साठी गट ब आणि गट क या परीक्षा वेगळ्या झालेल्या आहेत। तर या परीक्षा वेगळ्या अगोदर एकच संयुक्त पूर्व परीक्षा व्हायची, जी गट ब आणि गट क एकत्र 2023 ला एकच पेपर झालेला। 2022 च्या अगोदर पासून जे आपलं स्ट्रक्चर होतं परीक्षेचं, ते स्ट्रक्चर परत एकदा आयोगाने पुढे आणलेलं आहे। गट ब पूर्व परीक्षा वेगळी होणार, गट क पूर्व परीक्षा वेगळी होणार, लक्षात ठेवा। त्याचे कट ऑफ सुद्धा पुढच्या काळामध्ये एकत्रच लागणार। गट ब मध्ये जेवढे काही पद असतील त्या पदाचा एकच कट ऑफ असेल आणि गट क चा सुद्धा एकच कट ऑफ असेल। तर सगळ्यात महत्त्वाच्या परीक्षाच्या पार्श्वभूमीवर लगेच काल आयोगाने पण काय केलं, सिलेबस सगळ्या आपल्या वेबसाईटवर पब्लिश केला आणि हे गट ब आणि गट क चा जर सिलेबस आपण बघितला तर त्या सिलेबस मधले जर सगळे मुद्दे व्यवस्थित तुम्ही बघितले तर त्या मुद्द्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आपला विषय इतिहास, आणि आपल्या या इतिहास विषयामध्ये एका ओळीमध्ये परत आयोगाने सिलेबस दिलाय। तर आयोगाने दिलेला जो सिलेबस होता तो सिलेबसचं नाव असं आहे, लक्षात ठेवा, आधुनिक भारताचा इतिहास। काय नाव दिले सिलेबस मध्ये आयोगाने? आधुनिक भारताचा इतिहास, विशेषतः महाराष्ट्राच्या संदर्भासह। म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास विशेषतः आयोगाने दिले कशाच्या संदर्भासह? तर विशेषतः महाराष्ट्राच्या संदर्भासह। तर त्याला महाराष्ट्राचा वेगळा असा विशेष काय लावलाय, त्याला संदर्भ लावलाय, जो अगोदर पण होता, लक्षात ठेवा। तर महाराष्ट्राचा विशेष संदर्भ लावून मग महाराष्ट्राचा इतिहास सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यामुळे महाराष्ट्राचा इतिहास आणि आधुनिक भारताचा इतिहास असं एका ओळीमध्ये तो सिलेबस आहे। मग गट ब चा पण सिलेबस जर आपण ते लाईन बघितली गट ब ची सिलेबसची आयोगाची, तर त्याच्यामध्ये एका ओळीमध्ये सिलेबस बसवलाय पूर्व परीक्षेचा, आणि गट क पूर्व परीक्षेचा सिलेबस सुद्धा ह्याच एका ओळीमध्ये काय केलेला आहे, सांगितलेला आहे। मग नेमकं ह्या एका सिलेबस मध्ये असलेल्या एका ओळीचं, या अभ्यासक्रमाचं कोडिंग डिकोडिंग कसं करायचं, सूक्ष्म विश्लेषण कसं करायचं, किंवा त्या एका लाईनच्या सिलेबस मध्ये कोणकोणते टॉपिक येणं अपेक्षित आहे, आपण अभ्यास करताना नेमका आपला फोकस कुठं पाहिजे, आपण अभ्यास करताना अभ्यासामधून आपले कुठले घटक कव्हर व्हायला पाहिजे, की जे घटक महत्त्वाचे आहेत, जे प्रकरण महत्त्वाचे आहेत, तर ह्या एका ओळीमध्ये ते कुठले कुठले प्रकरण येतात, या सगळ्या गोष्टीचा आपण अभ्यास करणार आहे याच्यामध्ये। सोबत सगळ्यात महत्त्वाचं काय, तर हे सगळं करत असताना पुस्तकं कोणते वाचायचे हे सुद्धा याच्यावर पण आपण चर्चा करूया। तर सगळ्यात शेवटी ती चर्चा करूया आपण की पुस्तकं कुठले वाचायचे, लक्षात ठेवा। पण प्रथमतः आपण बघूया गट ब आणि गट क पूर्व परीक्षा 2025 ला जे असणारा, जी 2025 ला जी पूर्व परीक्षा होणार आहे, तर त्या पूर्व परीक्षेमध्ये आपल्याला कुठले कुठले टॉपिक इतिहासामध्ये करणं महत्त्वाचं आहे। म्हणजे सगळ्यात महत्त्वाचे लेक्चर जे असणार आहे ते लेक्चर फक्त आणि फक्त इतिहास विषया संदर्भात असणार आहे। इतिहास विषयाचा जो काही सिलेबस आहे तो पूर्वचा सिलेबस, याच्या संदर्भात सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी काय करू, कव्हर करू, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशा पद्धतीने इतिहासामध्ये आधुनिक भारताचा इतिहास विशेषतः महाराष्ट्राच्या संदर्भात हा लेक्चर। मग ह्या भागामध्ये कुठले 3 भाग कव्हर होतात, लक्षात ठेवा। तर सगळ्यात महत्त्वाचं त्यामध्ये आधुनिक भारताचा इतिहास करून जायचं, जे की आधुनिक भारत सगळ्यात महत्त्वाचं युरोपियन लोकांच्या आगमनापासून तो इतिहास चालू होतो। त्यानंतर त्याला सोबत स्पेशल जोड द्यायची, लक्षात ठेवा, तो इतिहास महाराष्ट्राचा इतिहास। त्यामुळे महाराष्ट्राचा इतिहास हा सुद्धा महत्त्वाचा भाग आहे। आणि मग त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये करताना विशेष करून आपल्याला कोण करून जायचं, तर समाज सुधारक हे सुद्धा घटक महत्त्वाचा असणार, कारण ज्याच्यावर सुद्धा परीक्षेला काय विचारले जाऊ शकतील, क्वेश्चन विचारले जाऊ शकतील। म्हणजे आधुनिक भारताचे इतिहास विशेषतः महाराष्ट्राच्या संदर्भात करताना 3 घटक फोकस मध्ये असले पाहिजे, आधुनिक भारताचा इतिहास, सोबत महाराष्ट्राचा इतिहास आणि सोबत समाज सुधारक, लक्षात ठेवा। महाराष्ट्राचा इतिहास करताना तिथले समाज सुधारक सुद्धा करून जाणं गरजेचं आहे, कारण ते सुद्धा आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे, ठीक आहे। त्यामुळे आधुनिक भारत, महाराष्ट्र आणि समाज सुधारक असे 3 भाग या इतिहास या कंबाईन गट ब आणि गट क च्या सिलेबस मध्ये पूर्व परीक्षेला आपल्याला काय राहतील, फोकस मध्ये राहतील, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आपण बघूया बघा आधुनिक भारताचा इतिहास आणि मग त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा संदर्भ करताना आपल्याला कुठले घटक काय करायचे आहेत, ठीक आहे। तर सगळ्यात महत्त्वाचं मग ह्या टॉपिक मध्ये आधुनिक भारताच्या इतिहासासोबत महाराष्ट्राचा इतिहास करत असताना जवळपास टोटल आपले 27 टॉपिक येतात, लक्षात ठेवा। जवळपास आपले किती टॉपिक येतात, 27 टॉपिक येतात। 27 टॉपिकच्या अराउंड म्हणजे तिथपर्यंत हे सगळे टॉपिक पूर्व परीक्षेसाठी महत्त्वाचे आहेत, की ज्याच्यावर परीक्षेला आयोग काय विचारतं, क्वेश्चन विचारतं, ठीक आहे। मग त्या सगळ्यात महत्त्वाचं पूर्व परीक्षेचा अभ्यास करत असताना
तर आपला पहिला टॉपिक लक्षात ठेवा, आधुनिक भारताची इतिहासाला सुरुवात करत असताना तसे इतिहासाचे 3 कालखंड पडतात, प्राचीन भारताचा, मध्ययुगीन भारताचा आणि आधुनिक भारताचा. पण आता प्राचीन आणि मध्ययुगीन कंबाईन पूर्वला नाही, कंबाईन मुख्यला पण नाही, तो फक्त राज्यसेवा पूर्वचा भाग आहे. त्यामुळे प्राचीन मध्ययुगीन कंबाईनच्या मुलांनी करायची गरज नाही. कंबाईनच्या मुलांनी फक्त आधुनिक भारत, महाराष्ट्र आणि समाज सुधारक या 3 घटकावर काय द्यायचा, भर द्यायचा. मग त्यातला पण सगळ्यात महत्वाचा पहिला टॉपिक कोणता, तर पहिला टॉपिक युरोपियन लोकांचं भारतामध्ये आगमन लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे युरोपियन लोकांचं भारतामध्ये आगमन हा पहिला टॉपिक होतो. या टॉपिक पासून आधुनिक भारताला काय होती, सुरुवात होते लक्षात ठेवा. तर युरोपियन लोकांचे भारतामध्ये आगमन हा पहिला टॉपिक आपल्याला मानता येतो. आणि सोबत हा टॉपिक करत असताना अजून एक गोष्ट तुमची इथं कव्हर झाली पाहिजे. युरोपियन लोक भारतामध्ये आले खरं, पण त्याच टॉपिक मध्ये एक भाग कव्हर होतो, भारतात ब्रिटिश सत्तेची स्थापना कशी झाली. तर भारतात ब्रिटिश सत्तेची झालेली स्थापना या सुद्धा घटकाचा याच्यामध्ये आपल्याला काय करायचा आहे, अभ्यास करायचा, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे या टॉपिकचा अभ्यास करत असताना या टॉपिकवर परीक्षाला पाठीमाग आयोगानं काय विचारून झालेलं आहे, तर क्वेश्चन विचारून झालेले आहेत. 2023च्या कंबाईन मेन्स पर्यंत किंवा कंबाईन पूर्व राज्यसेवा पूर्व पर्यंत या टॉपिकवर काय आले, तर क्वेश्चन आलेत, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे युरोपियन लोकांचं भारतात आगमन, ब्रिटिश सत्तेची भारतामध्ये स्थापना, तर इथून या आपल्या इतिहासाला आधुनिक भारताला काय होते, सुरुवात होते, लक्षात ठेवा. आता सगळ्यात महत्वाचं 1453 ला एक महत्वाची घटना घडली. आणि 1453 ला घडलेली घटना कोणती, तर सगळ्यात महत्वाचं तुर्कांनी कॉन्स्टँटिनोपल नावाचं शहर काय केलं, जिंकून घेतलं, लक्षात ठेवा. कॉन्स्टँटिनोपल जिंकून घेतल्यानंतर भारताकडे जाणारा मार्ग काय झाला, बंद झाला. याचा अर्थ युरोपचा भारतासोबत असलेला काय बंद झाला, व्यापार बंद झाला. व्यापार बंद झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचं काय, त्यातून मिळणारा नफा हा बंद झाला. त्यामुळे युरोपियन राष्ट्रांना परत एकदा भारताकडे जाणाऱ्या मार्गाचा काय लावायचा होता, शोध लावायचा होता. आणि या शोध लावण्यासाठी मग सगळ्यात महत्वाचं त्या युरोपियन लोक भारतामध्ये येताना आपल्याला दिसतात, लक्षात ठेवा. मग ह्या युरोपियन लोकांमध्ये 2 देश आघाडीवर राहिले, लक्षात ठेवा. पहिला देश होता पोर्तुगीज, ज्यांनी भारताच्या शोधासाठी, तो मार्ग शोधण्यासाठी पहिल्यांदा पुढाकार घेतला. आणि त्यांच्या सोबत असलेले मात्र अजून एक देश होता, त्या देशाचं नाव होतं स्पेन, लक्षात ठेवा. हे 2 देश पोर्तुगीज आणि स्पेन हे भारताच्या शोधासाठी सुरुवातीला आघाडीवर असलेले आपल्याला दिसतात, लक्षात ठेवा. आणि मग सगळ्यात महत्वाच्या याच्यामध्ये 5 लोकांचा इतिहास महत्वाचा आहे, जो आपल्याला करून जायचं, लक्षात ठेवा. मग त्याच्यामध्ये पहिला व्यक्ती होता बार्थलोमो डायस, जो 1487-88 ला भारताच्या शोधासाठी निघालेला पहिला युरोपियन होता, लक्षात ठेवा, बार्थलोमो डायस. त्यानंतर दुसरा व्यक्ती होता, त्याचं नाव होतं कोलंबस, जो भारताचा मार्ग शोधण्यासाठी पश्चिमेकडून 1492 ला भारताच्या शोधासाठी निघालेला दिसतो, लक्षात ठेवा. त्यानंतर तिसरा व्यक्ती होता अमेरिगो वेसुपुसी. तर अमेरिगो वेसुपुसी हा व्यक्ती सुद्धा महत्वाचा, जो भारताच्या शोधासाठी 1495 ला निघाला खरं, पण तो कोलंबसच्या मार्गाने गेला. आणि मग त्याच्या नावावरून अमेरिका खंड त्याला आपण असं म्हणतो, लक्षात ठेवा. पुढे अमेरिका खंडामध्ये पोहोचला, कारण तो अमेरिकेला गेलेला पहिला कोण होता, कोलंबस होता. त्यानंतर त्याच्यानंतर येणारा व्यक्ती होता वास्को द गामा. तर वास्को द गामा हा व्यक्ती महत्वाचा आहे, ज्याच्यावर परीक्षाला क्वेश्चन आलेला की भारताचा मार्ग शोधणारा कोण होता. तर 1498 ला तो भारताच्या कालिकत बंदरामध्ये असलेल्या कोप्पडू या गावी तो पोहोचला. आणि मग तिथं खऱ्या अर्थानं भारताकडे जाणारा किंवा तो भारताच्या किनाऱ्यावरचं ते पहिलं पाऊल होतं. त्यामुळे वास्को द गामा हा महत्वाचा आहे, ज्यानं भारताकडे जाणारा परत एकदा 1498 ला तो मार्ग काय केला, शोधला, लक्षात ठेवा. आणि मग युरोपियन लोकांचं भारतीय भूमीवर ठेवलेलं पहिलं पाऊल कोणतं होतं, तर ते वास्को द गामाचं होतं. आणि मग वास्को द गामा नंतर अजून एक व्यक्ती होता फर्डिनांड मॅगलेन, लक्षात ठेवा. तर हा फर्डिनांड मॅगलेनचं स्वप्न होतं, मी जगाची जलयात्रा करावी, म्हणून तो 1519 ते 1524 या काळामध्ये जलयात्रामध्ये त्याने केलेली आपल्याला दिसते. पण फिलिपाईन्स मध्ये सेबू प्रांतामध्ये तो मृत्यू पावला. मग युरोपियन लोकांच्या आगमनामध्ये आपल्याला ह्या लोकांचा इतिहास करून जायचा, जो की परीक्षेसाठी महत्वाचा आहे, परीक्षेला क्वेश्चन येतो, लक्षात ठेवा. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं इथं मग युरोपियन कंट्री एक येऊ लागल्या. त्या कोण होत्या, पहिले येणारे पोर्तुगीज होते, 2 नंबर येणारे डच होते, 3 नंबर येणारे इंग्रज होते, 4 नंबर येणारे डेन होते,
5 नंबर येणारे फ्रेंच होते आणि 6 नंबर येणारे स्वीडनचे लोक होते, लक्षात ठेवा. त्यामुळे या सगळ्या या देशातल्या ईस्ट इंडिया कंपनी भारतात आल्या आणि भारतात आल्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी काय बांधल्या, वखारी बांधल्या. मग परीक्षेला क्वेश्चन असतो कोणाच्या वखारी कुठं होत्या, लक्षात ठेवा. हा परीक्षेला झाला क्वेश्चन. यावर्षी प्रश्न आला होता मेन्सला कंबाईनला, पोर्तुगीजांनी प्रिंटिंग प्रेस कुठं आणली होती, पोर्तुगीजांनी प्रिंटिंग प्रेस गोवामध्ये आणली होती, लक्षात ठेवा. हा योगाचा क्वेश्चन आहे. त्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीवर प्रश्न आलेला, डचांवर प्रश्न होता राज्यसेवा मेन्सला, लक्षात ठेवा की प्रश्न होता की डचांनी पोर्तुगीजांचा पराभव करून फोर्ट विल्यम नावाचा किल्ला कोणत्या ठिकाणी बांधला, तर तो बांधला कोचीन या ठिकाणी. त्यानंतर ईस्ट इंडिया कंपनी पण महत्वाची आहे. ईस्ट इंडिया कंपनी आल्यानंतर त्यांनी वखारी बांधल्या, पण त्यांना प्लासीच्या आणि बक्सरच्या लढाईला बंगालमध्ये सत्ता स्थापन करत असताना सामोरं जावं लागलं. त्यामुळे बक्सर आणि प्लासीच्या लढाईवर कंटिन्यू प्रश्न आलेत. प्लासीच्या लढाईच्या वेळेस बंगालचा नवाब कोण होता, आयोगाचा क्वेश्चन आहे. तर त्या व्यक्तीचं नाव होतं सिराजुद्दौला. प्लासीच्या लढाईनंतर बंगालचा नवाब कोण बनलं, तर त्याचं उत्तर आहे मीर जाफर. तर तो परीक्षेला क्वेश्चन आलेले. त्यामुळे अशा पद्धतीने कंटिन्यू क्वेश्चन येताना दिसतात. प्रश्न आला होता इंग्रज आणि फ्रेंचांचा पराभव कुठल्या लढाईमध्ये केला, ओंदिवाची लढाई, लक्षात ठेवा. म्हणजे हे सगळे आयोगाच्या टॉपिक वरचे काय आहेत, क्वेश्चन आहेत. पण हा टॉपिक महत्वाचा आहे ज्याच्यावर परीक्षेला काय येताना दिसतात, आपल्याला क्वेश्चन येताना दिसतात. तर एवढं या टॉपिक मध्ये करायचं. म्हणजे युरोपियन लोकांचं भारतामध्ये आगमन करत असताना सोबत तुम्हाला ब्रिटिश सत्तेची स्थापना करायची आहे. ब्रिटिश सत्तेची स्थापना होत असताना ब्रिटिशांनी डेनला बाजूला काढलं, आपलं डचला बाजूला काढलं, ब्रिटिशांनी डेनला बाजूला काढलं, ब्रिटिशांनी फ्रेंचांना बाजूला काढलं, ब्रिटिशांनी पोर्तुगीजांना हात लावला नाही, कारण पोर्तुगीजाचा उद्देश काय होता, धर्मप्रसार करणं. इंग्रजांचा उद्देश होता व्यापार करणं आणि व्यापारातून नफा कमवणं. त्यामुळे पोर्तुगीज सोडले तर बाकी सगळ्या लोकांनी इंग्रज काय करतात, नष्ट करतात आणि मग भारतामध्ये आपल्या सत्तेची काय करतात, स्थापना. मग स्थापना करत असताना 3 प्रेसिडेन्सीचा अभ्यास करायचा इथं. पहिली बंगाल प्रेसिडेन्सी, दुसरी बॉम्बे प्रेसिडेन्सी आणि तिसरी मद्रास प्रेसिडेन्सी. या 3 प्रेसिडेन्सी कशा उद्याला आल्या, ज्याच्यावर सुद्धा आयोगाचे काय राहिले तर क्वेश्चन राहिलेत. तर अशा पद्धतीने हा पहिला टॉपिक जो आपल्याला गट ब आणि गट क च्या पूर्व परीक्षेचा अभ्यास करत असताना इतिहासामध्ये करणं गरजेचं आहे. आणि इथूनच तुमच्या आधुनिक भारताच्या इतिहासाला काय होते, सुरुवात होते, लक्षात ठेवा. त्यामुळे हा इथून सगळा तुमचा इतिहासाचा भाग काय झाला, चालू झाला. ठीक आहे. मग हे सगळं आपल्याला परीक्षेसाठी महत्वाचं आहे की ज्याच्यावर परीक्षेला काय विचारतील, क्वेश्चन विचारतील. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा आपल्या दुसरा टॉपिक लक्षात ठेवा. तर आपला दुसरा टॉपिक सगळ्यात महत्वाचा कोणता, कायदे. त्यामुळे दुसरा टॉपिक सगळ्यात महत्वाचा कायदे, ज्याच्यावर कंबाईन पूर्वला काय असतात, क्वेश्चन असतात. मग कायदे या टॉपिक मध्ये काय करून जायचं, तर ईस्ट इंडिया कंपनीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सुरुवातीला काय कायदे केले. त्यामुळे एका साईडला नियंत्रण ठेवणारे कायदे महत्वाचे आहेत आणि दुसऱ्या साईडला 1858 नंतर ईस्ट इंडिया कंपनी नष्ट झाली, ब्रिटिश पार्लमेंटची राजवट आली, त्यांनी भारताची प्रशासकीय रचना कशी लावली याच्याबद्दल त्यांनी जे कायदे केले ते कायदे एका साईडला आहेत. पण कायदे या टॉपिक मध्येच मग सगळे आपले टोटल काय घेऊ आपण, कायदे घेऊ, लक्षात ठेवा. तर सगळ्यात महत्वाचं कायदे करत असताना 1773 चा रेग्युलेटिंग ऍक्ट, 1781 चा कायदा, 1784 चा कायदा आणि 1786 चा कायदा, ज्या कायद्याने ईस्ट इंडिया कंपनीवर कंट्रोल ठेवण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर 1793 चा चार्टर ऍक्ट, त्यानंतर 1813 चा चार्टर ऍक्ट, 1833 चा चार्टर ऍक्ट आणि 1853 चा चार्टर ऍक्ट. दर 20 वर्षांनी सनदी कायदे केले. ज्या सनदी कायदे करण्याचा उद्देश वेगळा होता, ईस्ट इंडिया कंपनीची व्यापाराची काय कमी करणं, मक्तेदारी कमी करणं. त्यानंतर 1853 नंतर 57 चा उठाव झाला आणि 57 च्या उठावानंतर पहिला कायदा पार्लमेंटने 58 ला आणला. मग 1858 चा कायदा, 1861 चा कायदा, 1892 चा कायदा, 1909 चा कायदा, 1919 चा कायदा, 1935 चा कायदा आणि सगळ्यात महत्वाचं शेवटी मग 1947 चा कायदा, लक्षात ठेवा. ज्या कायद्यानं भारतामध्ये ब्रिटिश पार्लमेंटनं 47 पर्यंत आपलं काय चालवलं, प्रशासन चालवलं. मग प्रशासन चालवण्यासाठी त्यांनी केलेल्या ज्या तरतुदी होत्या त्या तरतुदी आपल्याला त्या कायद्यामध्ये आहेत. ठीक आहे. म्हणजे 1773 पासून ते 1947 पर्यंतच्या सर्व कायद्याचा कंबाईन पूर्वला काय करायचा, अभ्यास करायचा. आता 2023 चा पेपर घ्या. 2023 च्या कंबाईनच्या पूर्व पेपर मध्ये 1919 वर प्रश्न आहे आणि प्रश्न विचारताना काय विचारला होता, 1919 च्या कायद्याचे काय सांगा,
पार्श्वभूमी सांगा, लक्षात ठेवा. मग 1919चा कायदा करायला कुठल्या घटना कारणीभूत ठरल्या? तो आयोगाचा 2023चा कंबाईन पूर्वचा काय होता? क्वेश्चन होता. म्हणजे असे कायद्यावर प्रश्न असतात. एक तर तुम्हाला त्या कायद्याचं काय विचारलं जाऊ शकतं? वैशिष्ट्य. त्यामुळे त्या कायद्याचं वैशिष्ट्य लक्षात ठेवायचं. नाहीतर तुम्हाला त्या कायद्यामधल्या काय विचारल्या जाऊ शकतात? शिफारशी विचारल्या जाऊ शकतात. शिफारशी लक्षात ठेवायच्या. ह्या दोन मुद्दे महत्वाचे आहेत. त्याच्यावर आयोग तुम्हाला काय विचारतं प्रश्न, किंवा कुठल्या कायद्यावर कुठल्या भारतीय व्यक्तीनं टीका केली होती ती टीका सुद्धा विचारली जाऊ शकते, लक्षात ठेवा. म्हणजे अशा पद्धतीने या सगळ्या कायद्याचा जर अभ्यास केला तर आपल्याला परीक्षेला या कायद्याच्या पलीकडे आयोग कुठला क्वेश्चन विचारणार नाही. आणि 2023ला 1919च्या कायद्यावर प्रश्न होता कंबाईन पूर्वला की कायद्याचे काय सांगा? पार्श्वभूमी सांगा. ठीक आहे. त्यामुळे सगळे कायदे करा. 1773 पासून 1947 पर्यंतचे कायदे हा आपल्या अभ्यासक्रमाचा काय भाग आहे, लक्षात ठेवा. आणि या सगळ्या अभ्यासक्रमाच्या भागामध्ये कायदे करून जाणं गरजेचं आहे, ज्याच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारता येईल. म्हणजे मला ह्या टॉपिक मध्ये कुठल्या गोष्टीचा अभ्यास करायचा आहे एकदा माहित झालं की मग त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित फॉलो करायच्या, ज्याच्यातून त्या सगळ्या गोष्टी काय होतील? त्या सगळ्या गोष्टीचा आपला अभ्यास होईल, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे असे सगळे कायदे करा. पहिले 4 कायदे नियंत्रण ठेवण्यासाठी, पुढचे 4 सनदी कायदे मक्तेदारी कमी करण्यासाठी, आणि 58 पासून 47 पर्यंतचे कायदे प्रशासकीय रचना लावण्यासाठी, प्रशासन करण्यासाठी, लक्षात ठेवा. तर ते कायदे केलेले आपल्याला दिसतील. ठीक आहे. तर आपला हा झाला दुसरा टॉपिक. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा तिसरा टॉपिक कोणता? इंग्रजांनी भारतामध्ये लागू केलेली जमीन महसूल पद्धत. आता इंग्रजांनी भारतात लागू केलेल्या जमीन महसूल पद्धती कोणत्या होत्या? याच्यावर परीक्षेला क्वेश्चन असतो, लक्षात ठेवा. आता कंबाईन मेन्सला प्रश्न होता जमीन महसूल पद्धतीचा काय लावा? क्रम लावा. आयोगाने PYQ विचारलाय 2023ला आता की जमीन महसूल पद्धती 4 दिल्या आणि त्याचा क्रम लावा, असा तो क्वेश्चन होता. मग आपल्याला जमीन महसूल पद्धती कोणत्या आहेत, लक्षात ठेवा. तर आपल्याला जेव्हा जमीन महसूल पद्धतीचा अभ्यास करायचा आहे तेव्हा आपल्याला 4 जमीन महसूल पद्धती सांगता येतील, लक्षात ठेवा. पहिली जमीन महसूल पद्धत वॉरन हेस्टिंगची, दुसरी जमीन महसूल पद्धत लॉर्ड कॉर्नवॉलिसची, लक्षात ठेवा. तर लॉर्ड कॉर्नवॉलिसची दुसरी जमीन महसूल पद्धत, तिसरी जमीन महसूल पद्धत थॉमस मनरोची, आणि चौथी जमीन महसूल पद्धत मार्टिन बर्डची, लक्षात ठेवा. ह्या 4 जमीन महसूल पद्धती आपल्या सिलेबसचा भाग आहे. वॉरन हेस्टिंगची पद्धत बोली आणि लिलाव पद्धत, कॉर्नवॉलिसची पद्धत कायमधारा पद्धत, थॉमस मनरोची पद्धत रयतवारी पद्धत, आणि मार्टिन बर्डची पद्धत महालवारी आणि मौजवारी पद्धत. ठीक आहे. तर या 4 जमीन महसूल पद्धती, ह्या 4 जमीन महसूल पद्धती सोडून दुसरी कुठली जमीन महसूल पद्धत आपल्याला कशाला नाही? अभ्यासक्रमाला नाही, लक्षात ठेवा. म्हणजे जर या 4 जमीन महसूल पद्धती सोडून जर दुसरा ऑप्शन आला पेपरमध्ये तर पहिली त्याला फुली मारली पाहिजे. नाहीतर आपल्या मुलांचं लॉजिक काय असतं? नवीन पर्याय मला उत्तर येत नाही, मग नवीनच उत्तर असू शकतं, लिहा मग उत्तर. असं बरेचसे मुलं करतात, लक्षात ठेवा. पण आपल्याला 4 जमीन महसूल पद्धती आहेत. आणि इथूनच खऱ्या अर्थानं आपल्याला इतिहास चालू होतं. कोणाचा? महाराष्ट्राचा. महाराष्ट्राचा इतिहास वेगळं करायची गरज नाही. आधुनिक भारताचा इतिहास करत असतानाच कोणाचा इतिहास करायचा? महाराष्ट्राचा इतिहास करायचा. म्हणजे काम कमी, म्हणजे कमी वेळेमध्ये आपला जास्त अभ्यास होतो, आणि सोबत काय की परत महाराष्ट्राला सेपरेट वेळ द्यायची गरज पण नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे थॉमस मनरोची रयतवारी पद्धत बघताना तुमचा महाराष्ट्र कव्हर झाला पाहिजे. महाराष्ट्र कव्हर करताना मग महाराष्ट्रातला पहिला व्यक्ती होता गव्हर्नर मुंबईचा, कोण होता? एल्फिस्टन. एल्फिस्टननं महाराष्ट्रामध्ये कुठली पद्धत लावली? रयतवारी पद्धत लावली, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे त्याला लागू करायची होती मौजवारी, पण त्याला लागू केली कुठली? रयतवारी. मग एल्फिस्टन करत असताना काय करायचं? एल्फिस्टनच्या हाताखाली काम करणारी लोक कोण आहेत? पहिला व्यक्ती होता ग्रँड डक, दुसरा व्यक्ती होता नेपियन्स, तिसरा व्यक्ती होता कॅप्टन ब्रिग्ज, लक्षात ठेवा. कलेक्टर ब्रिग्ज खानदेश मधला. आणि महाराष्ट्रामध्ये मग मुंबईचा गव्हर्नर कोण होता? प्रिंगेल होता. तर या 4 लोकांच्या जमीन महसूल पद्धतीचा आपला अभ्यास झाला पाहिजे. जमीन महसूल पद्धतीबद्दल एल्फिस्टनचा काय विचार होता त्याचा विचार सुद्धा आपल्याला समजणं गरजेचं आहे, कारण त्याच्या विचारांवर आयोगानं काय विचारले? तर क्वेश्चन विचारलेत. ठीक आहे. मग हे सगळं करत असताना प्रिंगेलनं महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आपलं इंदापूरमध्ये खंड सिद्धांत लागू केला. त्याच्यानंतर पुढे जाऊन तिथं वेगवेगळे अधिकारी नेमले. नॅश व्यक्तीचं तिथं नॅश नावाच्या व्यक्तीनं इंदापूरमध्ये पुढे सर्वेक्षण केलं होतं. नॅश नंतर एकूण 1835ला सरकारनं कमिशन नेमलं होतं विनगेटचं, लक्षात ठेवा. विनगेट, डेव्हिडसन आणि गोल्डस्मिथ. त्यानंतर त्यानं 30 वर्षासाठी महाराष्ट्रामध्ये रयतवारी सांगितली. मग वर्ष जातात 1865 पर्यंत. 1835 पासून 30 वर्ष पुढे 1865, आणि 65 नंतर 10 वर्षात पुढे काय होतं? मग महाराष्ट्रामध्ये दक्खनचे दंगे होतात. मग ह्याच टॉपिक मध्ये तुमचा एक
एक सब टॉपिक कव्हर होतो लक्षात ठेवा, ते म्हणजे दक्खनचे दंगे. आणि दक्खनच्या दंग्यावर 2023च्या कंबाईनच्या पूर्वला प्रश्न आहे, दक्खनच्या दंग्याचे काय सांगा, प्रदेश सांगा लक्षात ठेवा. त्यामुळे 2023ला जमीन महसुलाबद्दलच प्रश्न विचारलेला, पण तो जातो कुठं तर दक्खनच्या दंग्यामध्ये. आणि दक्खनच्या दंग्याला कारणीभूत असलेली पद्धत सुद्धा कोणती आहे, रयतवारी. कारण रयतवारी पद्धतीनं सक्तीचा शेतसारा महाराष्ट्रामध्ये वसूल केला लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे 2023ला दक्खनच्या दंग्यावर काय होता, प्रश्न होता आणि आयोगाने विचारले होते प्रदेश सांगा, मग खाली ऑप्शन मध्ये प्रदेश होते लक्षात ठेवा. कायद्यावर एक प्रश्न झाला, जमीन महसुलावर एक प्रश्न झाला. गेल्या वर्षी 10 प्रश्न होते कंबाईन पूर्वला, 2 प्रश्न तर या 2 टॉपिक मधूनच कव्हर झाले. फक्त काय करायचं कळालं पाहिजे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं परीक्षाभिमुख अभ्यास आपल्याला करता आला पाहिजे, कारण वाचायला भरपूर आहे, वाचायला अफाट आहे लक्षात ठेवा. पण परीक्षाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. आणि हे करत असताना मग आपल्याला नेमकं तिथं करायचं काय हे जेव्हा अंदाज येतो त्यावेळेस आपण परीक्षेच्या जवळ जातो. त्यामुळे जमीन महसूल पद्धतीमध्ये आपल्याला यावरच्या 4 जमीन महसूल पद्धती करायच्या, सोबत आपल्याला महाराष्ट्राचा सुद्धा अभ्यास करायचा आहे. कारण महाराष्ट्रामध्ये इंग्रजांची राजवट चालू झाल्यानंतर एल्फिस्टनने रयतवारी पद्धत आणली आणि मग त्या रयतवारी पद्धतीमध्ये त्यांना असा विस्तार केला लक्षात ठेवा. हे करत असताना नक्की करा दक्खनचे दंगे, कारण अशी कोणती परीक्षा नाही जिथे दक्खनच्या दंग्यावर प्रश्न येत नाही लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे दक्खनचे दंगे महत्वाचे आहेत. तर या सगळ्या गोष्टी. त्यानंतर आपला पुढचा 4था टॉपिक लक्षात ठेवा, ब्रिटिश कालीन एज्युकेशन सिस्टीम आपल्याला करून जायचं आहे. तर ब्रिटिश कालीन एज्युकेशन कसं होतं याच्यावर परीक्षेला क्वेश्चन आलेले आहेत लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे ब्रिटिश कालीन शिक्षण पद्धतीचा विकास कसा झाला हा या टॉपिकचा काय 4थ्या टॉपिकचा महत्व आहे लक्षात ठेवा. आता एज्युकेशन बघत असताना सगळ्यात महत्वाचं 1813ला 1 लाख रुपये एज्युकेशनसाठी आलेले आपल्याला माहित आहे. तिथून ती सगळी सुरुवात होते. आणि 1833ला मग या 1 लाखाचे पुढे जाऊन किती झाले होते, 10 लाख झाले होते लक्षात ठेवा. मग आता एज्युकेशन करत असताना आपल्याला काय करायचं, इंग्रजांनी एज्युकेशनसाठी वेगवेगळ्या नेमलेल्या समित्या हे आपल्याला माहिती पाहिजे. इंग्रजांनी एज्युकेशन डेव्हलप करण्यासाठी नेमलेले वेगवेगळे आयोग हे आपल्याला माहिती पाहिजे लक्षात ठेवा. त्यामुळे समित्या आयोग याच्यावर परीक्षेला प्रश्न विचारतात. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी करून जाणं गरजेचं आहे. आणि मग आयोग नेमायला इंग्रजांनी सुरुवात केली होती कधी, 1854 पासून पुढे लक्षात ठेवा. 1854ला पहिलं कमिशन नेमलं होतं चार्ल्स वूड, तिथून ती सगळी सुरुवात होते. मग या टॉपिक मध्ये काय करून जाणं अपेक्षित आहे किंवा या टॉपिक मध्ये आपल्याला अभ्यासक्रमाला कोणता भाग आहे हे करणं महत्वाचं आहे. मग अभ्यासक्रमामध्ये कुठल्या मुद्द्याचा समावेश झाला पाहिजे हे सुद्धा पॉइंट काय तर महत्वाचे आहेत. मग सिलेबस मध्ये आपल्याला काय कव्हर होतं या टॉपिक मध्ये, तर 1854, त्यानंतर सगळ्यात महत्वाचं 1882, त्यानंतर पुढे 1902, त्यानंतर पुढे 1904, त्यानंतर 1906, त्यानंतर 1910, त्यानंतर 1912, त्यानंतर 1916, त्यानंतर 1917, त्यानंतर 1917, त्यानंतर 1919, त्यानंतर 1929, त्यानंतर 1936, त्यानंतर 1939, त्यानंतर 1944, त्यानंतर 1948, 49 लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचे फक्त नाव माहिती पाहिजे, 1952-53 फक्त नाव माहित असू द्या, कंबाईनला प्रश्न आलेत. त्यानंतर 1961 आपलं 1952-53, त्यानंतर 1957, त्यानंतर 1961, त्यानंतर 1964-66, त्याननंतर 1968, त्यानंतर 1986, त्यानंतर 1992, 1990 ते 92, त्यानंतर 2001, त्यानंतर 2001 ते 2010 सर्व शिक्षा अभियान, त्यानंतर 2005, त्यानंतर 2006, त्यानंतर 2009, त्यानंतर 2016, त्यानंतर 2017 आणि त्यानंतर 2020ला बदललेली एज्युकेशन पॉलिसी त्यांनी सांगितलेला संरचना 2023-24 लक्षात ठेवा. आता कंबाईनच्या मेन्सला प्रश्न आलता 2022च्या तांत्रिकला प्रश्न काय होता, 2020 नुसार शिक्षणाची संरचना बदलली तर ती कोणती आहे, 5+3+3+4 हा आयोगाचा कंबाईनच्या घटकाच्या परीक्षेला काय होता, मेन्सला क्वेश्चन होता लक्षात ठेवा. आता आपण 1948-49 पर्यंत डिटेल करायचं, पण पुढचं पण माहिती असणं गरजेचं आहे, कारण 1957ला
स्त्री शिक्षण विषयक समिती कोणती होती असा आयोगाने प्रश्न विचारला होता, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे या सगळ्या गोष्टी एज्युकेशन मध्ये येतात. पण हे 48-49 नंतर आफ्टर इंडिपेंडन्स आहे. फक्त कुठलं कमिशन कधी होतं ह्याची नावं जरी माहित असले आणि समजा कधी प्रश्न आला तर मग आपल्याला तो प्रश्न सोडवता यायला पाहिजे. पण 48-49 पर्यंत आयोगानं कंबाईन पूर्वला काय विचारले तर क्वेश्चन विचारलेत, लक्षात ठेवा. 1854 ला चार्ल्स वूड कमिशन, त्यानंतर 1882 ला हंटर कमिशन. हंटर कमिशनला साक्ष कोणी दिली हा कंबाईनचा क्वेश्चन आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर 1902 ला थॉमस रायले कमिशन. भारतीय विद्यापीठाचा कायदा कोणी केला आयोगाचा कंबाईनला प्रश्न आहे. 1904 ला भारतीय विद्यापीठाचा कायदा केला तर त्या व्यक्तीचं नाव होतं कर्जन, लक्षात ठेवा. प्रश्न आला होता 1906 वर कंबाईन पूर्वला आपल्या भारतातलं पहिलं संस्थान कोणतं प्राथमिक शिक्षण सक्तीचं केलं तर ते संस्थान होतं बडोदा. 1910 ला केंद्रात विधेयक मांडणारे कोण होते गोपाळ कृष्ण गोखले. प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत व्हावं. त्यानंतर 12 ला एक समिती होती ज्यानं 50 लाख रुपये राजा पंचम जॉर्जनं जे डोनेट केले होते तर त्याच्याबद्दल त्यांचा विचार होता. 16 ला मुंबईमध्ये पटेल बिल मांडलेलं. पटेल बिल महत्वाचं विठ्ठलभाई पटेलांनी मांडलं होतं. 1917 ला कोल्हापूरमध्ये मग त्या पटेल बिलाला अनुसरून पहिली प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत देणारी शाळा बांधली. ती शाळा चिपरीपेटा कोल्हापूरमध्ये आली. नंतर 1917 ला सॅडलर कमिशन. सॅडलर कमिशन मध्ये भारतीय कोण होते आयोगाचा क्वेश्चन आहे. 1919 च्या कायद्याअंतर्गतचं शिक्षण मॉन्टेगो चेम्सफोर्ड कायदा होता. नंतर हॉटटॉक समिती होती, राष्ट्रीय शिक्षणाला महत्व दिलं. 1936 मध्ये सगळ्यात महत्वाचा आबुटूड अहवाल व्यावसायिक एज्युकेशनवर भर दिला. 1939 महत्वाचा आहे महात्मा गांधी यांचा वर्धा शिक्षण योजना. कंबाईनला प्रश्न आलता पण सेकंड आन्सर केलं तो प्रश्न कॅन्सल केलेला. महात्मा गांधीच्या योजनेवर प्रश्न होता. 1944 ला सार्जंट आयोग होता, लक्षात ठेवा. आणि 1948-49 ला राधाकृष्णन आयोग. कंबाईन पूर्वचा प्रश्न आहे कमवा आणि शिका असं कुठला एज्युकेशन विद्यापीठ लेवलला ती योजना सांगितली तर कमवा आणि शिका सांगणारे कोण होते राधाकृष्णन आयोग होते, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे अशा पद्धतीने 48-49 पर्यंत आपल्याला विचारतात पण बाकीच्यांची पुढची फक्त नाव माहिती पाहिजे, लक्षात ठेवा. पण परीक्षेला क्वेश्चन असतो एखाद्या समितीनं आयोगानं केलेल्या काय सांगा शिफारशी सांगा. त्यामुळे त्या शिफारशी आपल्याला ह्या टॉपिक मधून कव्हर करणं गरजेचं आहे किंवा या टॉपिक मधून कव्हर झाल्या पाहिजे, लक्षात ठेवा. ठीक आहे. नंतर 1952-53 ला मुदलियार कमिशन. 57 ला दुर्गाबाई देशमुख समिती. 1961 ला NCERT ची स्थापना झाली. 64-66 ला कोठारी कमिशन. तुमचं आमचं शिक्षण ज्या प्लॅन न झालं तो कोठारी आयोग. 10+2+3 लक्षात ठेवा एज्युकेशनची संरचना. 1968 ला पहिलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण. 1986 ला दुसरं शैक्षणिक धोरण. 1992 ला यशपाल समिती ओजाविना एज्युकेशन. 2001 ते 2010 ला सर्व शिक्षा अभियान. 2005 ला नॉलेज ज्ञान अभ्यासक्रम आराखडा. 2006 ला सॅम पित्रोदा यांचं नॉलेज कमिशन. 2009 ला राईट टू एज्युकेशन. 2016 ला सुब्रमण्यम कस्तुरीरंगन समिती सुब्रमण्यम समिती या दोन होत्या. 2020 ला एज्युकेशन पॉलिसी बदलली ज्याचं स्ट्रक्चर मग 5+3+3+4 लक्षात ठेवा. म्हणजे डोक्यात एक ठेवायचं मला कंबाईन पूर्वचा अभ्यास करत असताना इंग्रजांनी शिक्षणामध्ये ज्या सुधारणा केल्या त्या सुधारणा मला बघणं गरजेचं आहे ज्याच्यावर मला आयोगामध्ये काय विचारतील आयोगाचे पेपर मध्ये क्वेश्चन विचारतील. त्यामुळे 1813च्या 1 लाखापासून जे सगळं सुरू होतंय ते जाऊन थांबतंय 1948-49 पर्यंत. पण पुढचं जे सांगितलंय का किमान त्याचे नाव तर लक्षात ठेवा ज्याच्यावर परीक्षेला काय असतो क्वेश्चन असतो. तर अशा पद्धतीने आपला हा चौथा टॉपिक आहे ज्या चौथ्या टॉपिकचं नाव होतं एज्युकेशन. तर आपला सगळ्यात महत्वाचा पुढचा टॉपिक आहे पाचवा. ज्या पाचव्या टॉपिकचं नाव आहे लक्षात ठेवा सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळ. पाचवा टॉपिक कोणता सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळ. आणि सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळ करत असताना आपल्याला 4 धर्म सुधारणा चळवळी व्यवस्थित अभ्यास करून जायचं. सगळ्यात महत्वाचं पहिलं हिंदू धर्म सुधारणा चळवळ. त्यानंतर परीक्षेला आता सुद्धा क्वेश्चन येताना दिसत आहेत मुस्लिम धर्म सुधारणा चळवळ. शीख धर्म सुधारणा चळवळ जस्ट फक्त नाव तर लक्षात ठेवा. त्यानंतर पारसी धर्म सुधारणा चळवळ. पारसी धर्म सुधारणा चळवळ का करायची कारण आपल्याला दादाबाई नौरोजी खूप महत्वाचे नेते आहेत त्यांचा धर्म पारसी आहे. मग त्यांच्या जर आयोग दादाबाई नौरोजींच्या धार्मिक अँगल कडे जात असेल तर आपल्याला पारसी धर्म सुधारणा चळवळीवर काय असणार प्रश्न असणार लक्षात ठेवा. आणि सोबत मग तिथं करायचं आपल्याला महाराष्ट्रातील धर्म सुधारणा चळवळ. एवढा सगळा भाग या टॉपिक मध्ये कव्हर करायचा. आता हिंदू धर्म सुधारणा चळवळ म्हणल्यानंतर पहिलं सगळ्यात महत्वाचं ब्राह्मो समाज. त्यानंतर ब्राह्मो समाजापासून प्रेरणा घेऊन प्रार्थना समाज महाराष्ट्रात. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आर्य समाज. त्यानंतर सत्यशोधक समाज. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं थिओसॉफिकल सोसायटी. त्यानंतर रामकृष्ण मिशन रामकृष्ण परमहंस यांचं रामकृष्ण मिशन.
त्यानंतर सगळ्यात महत्वाचं यंग बंगाल चळवळ. तर आपल्याला ह्या 7 धर्म सुधारणा चळवळी हिंदू धर्म सुधारणा चळवळीमध्ये येतात. आणि आता बघा 2023च्या कंबाईन पूर्व परीक्षेला जिथं प्रश्न होता तर तो भाग होता कुठला समाज? प्रार्थना समाज. प्रार्थना समाजावर 2023ला आयोगाने 4 वाक्य विचारले होते आणि 4 वाक्यातून प्रार्थना समाज कव्हर केलेला. प्रार्थना समाजावर प्रश्न आला होता 2023ला. आता 24ला प्रश्न कुठं असू शकतो? आर्य समाज आणि सत्यशोधक समाज. कारण स्वामी दयानंद सरस्वती यांची यावर्षी 200वी जयंती आहे आणि सत्यशोधक समाजाला यावर्षी किती वर्ष पूर्ण होत आहेत? 150 वर्ष. म्हणून परीक्षेला त्यांच्यावर क्वेश्चन नक्की विचारले जातील, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे आर्य समाज आणि सत्यशोधक समाज पुढच्या येणाऱ्या 25च्या परीक्षेमध्ये फोकसला असू शकतात, कारण त्यांना 200 आणि 150 वर्ष आता नुकतेच पूर्ण झालेले आपल्याला दिसतील, लक्षात ठेवा. त्यानंतर मुस्लिम धर्म सुधारणा चळवळ करा. मुस्लिम धर्म सुधारणा चळवळ करताना वहाबी चळवळ, त्यानंतर सगळ्यात महत्वाचं फरेजी चळवळ, त्यानंतर तायुनी चळवळ, 6 धर्म सुधारणा चळवळी आहेत. त्यानंतर देवबंद चळवळ, हे पण महत्वाचं आहे. त्यानंतर अलीगड विद्यालय, अलीगड चळवळ लक्षात ठेवा, आणि अहमदी आंदोलन. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ह्या त्यानंतर 2 महत्वाची व्यक्ती मुस्लिम समाजामधल्या आहेत. पहिले अब्दुल लतीफ, त्यांच्याबद्दल योगदान त्यांचं लक्षात ठेवा, आणि दुसरे सर सय्यद अहमद खान. यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारतात. कंबाईनचा क्वेश्चन आहे 22ला. वहाबी चळवळीचं केंद्र कुठं होतं? वहाबी चळवळीचं केंद्र कुठं होतं? पटनाला होतं, लक्षात ठेवा. आयोगानं 22ला प्रश्न विचारलेला. आता मुस्लिम धर्म सुधारणा चळवळ करताना मुस्लिम धर्म सुधारणा चळवळीचे नेते लक्षात ठेवायचे, मुस्लिम धर्म सुधारणा चळवळीचे उद्देश लक्षात ठेवायचे. याच्यावर परीक्षेला क्वेश्चन असतात, लक्षात ठेवा. त्यानंतर शीख समाजाचं पण जस्ट नेते लक्षात ठेवा. मग सिंग सभा कोणाची होती लक्षात ठेवा. त्यानंतर नामदारी चळवळ कोणाची होती? नावं जर लक्षात ठेवले तरी चालतंय. निरंकारी चळवळ कोणाची होती? ठीक आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं सिंग सभा, नामदारी चळवळ, निरंकारी चळवळ, अकाली चळवळ कोणाची होती? हे सुद्धा महत्वाचं आहे. परीक्षेला याच्यावर परीक्षेला क्वेश्चन आलेले आहेत, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर पारसी धर्म सुधारणामध्ये रहनुमाई मजदया संसभा ही एक त्यांची सभा होती. त्यानंतर सेवा सदन बेहराबजी मलबारी यांनी मुंबईमध्ये स्थापन केलं होतं. त्यानंतर पारसी लॉ असोसिएशन ही एक त्यांची संघटना होती. आवेस्ता हा त्यांचा धर्मग्रंथ होता, लक्षात ठेवा. पण आपल्यासाठी महत्वाची व्यक्ती आहे दादाबाई नौरोजी, त्यामुळे त्यांच्या धार्मिक अँगलमध्ये त्यांनी केलेल्या सुधारणा विचारतील. महाराष्ट्राचा विचार करायचा झालं तर 3 महत्वाच्या सुधारणा करा. पहिलं मानव धर्म सभा दादोबा पांडुरंग तरखडकरांची, ज्ञानप्रसारक सभा दादोबा पांडुरंग तरखडकरांची, आणि परमहंस सभा दादोबा पांडुरंग तरखडकरांची. मानव धर्म, ज्ञानप्रसारक आणि परमहंस नेते कोण होते? कार्यवाह कोण होतं? सदस्य कोण होते? उद्देश काय होते? इथपर्यंत आयोग इथं जाऊ शकतं, लक्षात ठेवा. त्यामुळे महाराष्ट्राची सामाजिक धार्मिक करत असताना तुम्हाला 3 समाज हे महत्वाचे आहेत ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन असतो. ठीक आहे. त्यामुळे ही सामाजिक धार्मिक सुधारणाचा हा टॉपिक एवढा महत्वाचा, लक्षात ठेवा. या टॉपिकवर कमीत कमी 2, जास्तीत जास्त 3, जास्तीत जास्त 4, एकातर पेपरमध्ये जास्तीत जास्त कंबाईन पूर्वला 5 क्वेश्चन आले होते, लक्षात ठेवा. पण 5 जरी नाही आले, 4 जरी नाही आले, तर कमीत कमी 2 तर क्वेश्चन या टॉपिकवर कुठंच गेले नाहीत. कारण या टॉपिक मधून तुमचे व्यक्ती कव्हर होतात, या टॉपिक मधून तुमचे समाज कव्हर होतात, ह्या टॉपिक मधून तुमचं त्या सोसायटी बद्दलचे जे बेसिक गोष्टी आहेत त्या सगळ्या कव्हर होतात. आणि आताच 2023ला 2 प्रश्न आलेले. एक प्रश्न होता प्रार्थना समाजाबद्दल आणि दुसराच 23चा प्रश्न होता भारत सेवक समाजाचे सदस्य सांगा. आता भारत सेवक समाजाचे सदस्य सांगताना ते तुम्हाला प्रार्थना समाजामध्येच कव्हर होतात, कारण गोपाळ कृष्ण गोखलेंनी प्रार्थना समाजाचं सदस्य म्हणून काय केलं होतं? काम केलं होतं. मग काम करताना भारत सेवक समाज स्थापन केलेला आणि मग त्याच नोट्स मध्ये तुम्हाला तिथं भारत सेवक समाजाचे कोण दिलेत? सदस्य दिलेत. तर त्या गोष्टी तिथून कव्हर होतात, लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणजे आता 2 प्रश्न विचारलेले. जास्तीत जास्त आयोग किती प्रश्न विचारू शकतं? 3 पण विचारू शकता. तर त्या सगळ्या गोष्टी तुमच्या या टॉपिक मधून कव्हर होतील. त्यामुळे कंबाईन पूर्वला करताना टॉपिक करून जाणं गरजेचं आहे. कोणतं? सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळ. खूप मोठा टॉपिक आहे आणि खूप इम्पॉर्टंट आहे, कारण परीक्षेला क्वेश्चन येतात, लक्षात ठेवा. तर असा हा आपला 5वा टॉपिक. त्यानंतर आपला 6वा टॉपिक सगळ्यात महत्वाचं. कुठलं? वृत्तपत्र. 6वा टॉपिक आपला कुठला? वर्तमानपत्र. वर्तमानपत्र या टॉपिकवर परीक्षेला एखादा क्वेश्चन असतो, लक्षात ठेवा. आता वर्तमानपत्र या टॉपिकचा अभ्यास करताना 2 गोष्टीचा अभ्यास करायचा. कोणता? एक पहिला, वर्तमानपत्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी सुरुवातीला इंग्रजांनी काय केले? कायदे. हे करून जायचं. आणि दुसरं, वर्तमानपत्राचं नाव
आणि वर्तमानपत्राचं संपादक, ह्या ज्या फॅक्च्युअल बाबी आहेत ह्या सुद्धा गोष्टी करायच्या, कारण दोन्हीपैकी एका अँगलनं परीक्षेला प्रश्न विचारले जातात. आता सुरुवातीला वर्तमानपत्राला कायदे करायची खरं गरज नव्हती, कारण ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या मर्जीवरच न्यूजपेपर चालू असायचे, लक्षात ठेवा. पण ईस्ट इंडिया कंपनीमध्ये जे काय असंतुष्ट अधिकारी होते, ज्या अधिकाऱ्यांनी कंपनीच्या व्यवस्थेवरच टीकेचे प्रश्न, टीका उपस्थित केली किंवा टीका केली, त्यामुळे कायदे करण्याची गरज पुढच्या काळामध्ये निर्माण झाली आणि म्हणून मग कायदे केले, लक्षात ठेवा. ह्या कायद्यामधले 2-3 कायदे महत्वाचे आहेत ज्यांच्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. मग आता हे कायदे करताना काय करायचं तर लक्षात ठेवा कोणत्या कायदे आहेत बघा. 1799चा कायदा, त्यानंतर 1813चा कायदा, त्यानंतर 1823चा कायदा, त्यानंतर 1835चा कायदा, त्यानंतर 1857चा कायदा, त्यानंतर 1867चा कायदा, त्यानंतर 1878चा कायदा, त्यानंतर 1908चा कायदा, त्यानंतर 1910चा कायदा, त्यानंतर 1921चा कायदा, त्यानंतर 1931चा कायदा आणि फंडामेंटल राईट बद्दल 1947चा कायदा. तर हे कायदे आहेत. आता बघा सगळ्यात महत्वाचं 2-3 फॉर्मॅट मध्ये आयोग तुम्हाला कायद्यावर प्रश्न विचारणार. एक, त्या कायद्याचं तुम्हाला नाव सांगा बोलणार. एक तर नाव इंग्रजी मधलं आणि मराठी मधलं दोन्ही नाव लक्षात ठेवायचे. दुसरं, तो कायदा करत असताना व्हाईसराय कोण होता किंवा गव्हर्नर जनरल कोण होता हे लक्षात ठेवायचं. आणि त्या कायद्यानं खालीलपैकी कुठल्या न्यूजपेपरवर काय झालंय, कारवाई झाली हे एक लक्षात ठेवायचं. ह्या 3 मुद्द्याला धरून आयोग तुम्हाला प्रश्न विचारतं. तर आयोगानं प्रश्न विचारलाय कुठं तर 1908च्या कायद्यानं कुठल्या न्यूजपेपरने आपलं प्रकाशन काय केलं, बंद केलं. तर हा प्रश्न कंबाईनचा आहे, लक्षात ठेवा. हा प्रश्न आयोगानं कंबाईनला विचारला होता. 1908च्या कायद्यानं कारवाईपासून वाचण्यासाठी कुठल्या न्यूजपेपरने आपलं प्रकाशन बंद केलं. संध्या, युगांतर आणि वंदे मातरम. संध्या, युगांतर आणि वंदे मातरम या न्यूजपेपरने आपलं प्रकाशन काय केलं, बंद केलं. नंतर 1878च्या कायद्याच्या कारवाईपासून वाचण्यासाठी कुठल्या न्यूजपेपरनं आपली भाषा रातोरात बदलली. तर ते न्यूजपेपर होता अमृत बाजार पत्रिका. अमृत बाजार पत्रिकेनं आपली भाषा रातोरात काय केली, बदलली, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत जिथं परीक्षेला क्वेश्चन विचारतील. मग 1799 पासून 1947 पर्यंत कायद्याचं नाव, कायद्याचं व्हाईसराय, कुणी कायदा कुणाच्या काळात झाला तो आणि कुठल्या न्यूजपेपरवर कारवाई झाली हे सगळं लक्षात ठेवा. परीक्षेला क्वेश्चन येतात. त्यानंतर कुठल्या कायद्याला वर्तमानपत्र स्वातंत्र्याचा मुक्तीदाता असं म्हणलं जातं तर तो कायदा 1835चा. त्या व्यक्तीचं नाव होतं मेटकापने केलेला तो कायदा ज्यानं वर्तमानपत्राला पूर्ण काय दिलं, फ्रीडम दिलं, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर हे कायदे महत्वाचे, परीक्षेला व्यवस्थित करून जा. तुमच्या अभ्यासाच्या नियोजनामध्ये कायदे करणं हा भाग ठेवा. मुलं कायदे करत नाहीत, फक्त न्यूजपेपर काय ते थोडेफार वाचतात आणि परीक्षेला जातात, लक्षात ठेवा. तर सगळ्यात महत्वाचं वर्तमानपत्रामध्ये काय करायचं मग तर बघा सगळं. तर सुरुवातीला बंगाल प्रांतामध्ये निर्माण झालेले वर्तमानपत्र, त्यानंतर बॉम्बे प्रांतामध्ये निर्माण झालेले वर्तमानपत्र आणि मद्रास प्रांतामध्ये निर्माण झालेले सुरुवातीचे वर्तमानपत्र यांचा आयोगाला क्रम लावा असा प्रश्न असतो. त्यामुळे सुरुवातीचे न्यूजपेपरचे आपल्याला इसवी सन माहिती पाहिजे, कारण परीक्षेला त्याच्यावर क्वेश्चन येतो सुरुवातीचे. ठीक आहे. मग त्यानंतर सगळ्यात महत्वाचं स्वातंत्र्य चळवळीमध्ये काम करणारे वेगवेगळे न्यूजपेपर आहेत. मग स्वातंत्र्य चळवळीचे न्यूजपेपर, त्यानंतर कामगार वर्गाचे प्रश्न मांडणारे न्यूजपेपर, क्रांतिकार्याला प्रोत्साहन देणारे न्यूजपेपर, त्यानंतर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये निर्माण झालेले न्यूजपेपर, ब्राह्मणेतर चळवळीचे न्यूजपेपर हे सगळ्यात महत्वाचा भाग, कारण ब्राह्मणेतर चळवळीच्या न्यूजपेपरला पैशाचा पुरवठा करणारे छत्रपती शाहू महाराज आणि यांच्यावर प्रत्येक परीक्षेला क्वेश्चन असतो. 2023च्या कंबाईन मुख्याला सुद्धा ब्राह्मणेतर चळवळीवर प्रश्न विचारलेला, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे ब्राह्मणेतर चळवळी महत्वाची आहे. त्यानंतर मवाळ गटाचे न्यूजपेपर कोणते, जहाल गटाचे न्यूजपेपर कोणते, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला वेगवेगळ्या अँगलनं इथं परीक्षेला विचारतात. त्यामुळे नाव आणि संपादक करत असताना ह्या सगळ्या अँगलनं तयार होणारे जे न्यूजपेपर आहेत तर त्या न्यूजपेपरचा अभ्यास करायचा ज्यांच्यावर परीक्षेला काय येतो, क्वेश्चन येतो. नाव आणि संपादक यांच्या जोड्या लावा असा परीक्षेला साधा क्वेश्चन असतो. एक जरी जोडी माहित असेल ना तर बाकीच्या जोड्या सुद्धा लागतात, लक्षात ठेवा. असे तर क्वेश्चन या टॉपिकवर विचारतात. त्यामुळे वर्तमानपत्र या टॉपिकचा अभ्यास करताना हे करून जाणं गरजेचं आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर आपला पुढचा टॉपिक 7 नंबर टॉपिक, 8 नंबर टॉपिक आणि 9 नंबर टॉपिक, हे जे 3 टॉपिक आहेत का तर हे 3 टॉपिक एकाच घटकाबद्दल आहेत आणि तो घटक म्हणजे कोणता, उठाव, लक्षात ठेवा. आणि मग उठाव महत्वाचा, कारण या उठावावर कमीत कमी 1 नाहीतर जास्तीत जास्त किती क्वेश्चन असतात, 2. पण उठाव करून जाताना किती उठाव करायचे तर 3 उठाव करायचे, लक्षात ठेवा. 2023च्या कंबाईनच्या मेन्स पूर्वला या उठावावर काय होता, प्रश्न होता.
2023 ला पूर्वला उठावावर काय आलेला प्रश्न आलेला, त्यामुळे उठाव महत्वाचे आहेत लक्षात ठेवा. मग आता सगळ्यात महत्वाचा 7 नंबर टॉपिक मध्ये उठाव कोणते येतात. 1757 ला ईस्ट इंडिया कंपनीने भारतात सत्तेचा पाया रोवला. तिथपासून ते पुढे 1857 पर्यंत इंग्रजांच्या विरोधात भारतात 100 वर्ष संघर्ष चालला. मग या संघर्षामध्ये पूर्व भारतात झालेला संघर्ष कोणता होता. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं पश्चिम भारतामध्ये झालेला संघर्ष कोणता होता हे सुद्धा विचारतात. आणि त्यानंतर दक्षिण भारतामध्ये झालेला संघर्ष कोणता होता हे सुद्धा विचारतात. ठीक आहे, त्यामुळे पूर्व भारत, पश्चिम भारत आणि दक्षिण भारत. पश्चिम भारत आल्यानंतर तुमचा भाग कव्हर होणार आहे कोणता, महाराष्ट्राचा. ठीक आहे, महाराष्ट्राचा महत्वाचा. तर सगळ्यात महत्वाचं पश्चिम भारतामध्ये महाराष्ट्र आहे. मग पूर्व भारतातलं, पश्चिम भारतातलं आणि दक्षिण भारतातले तुम्हाला सगळे काय माहिती पाहिजे, उठाव माहिती पाहिजे लक्षात ठेवा. मग ते उठावाचा अभ्यास करत असताना उठावाचं नाव माहिती पाहिजे, उठावाचा नेता माहिती पाहिजे, उठावाचं इसवी सन माहिती पाहिजे, उठावाला कुठल्या इंग्रज अधिकाऱ्यानं बंद केलं हे माहिती पाहिजे, उठावाला समर्थन देणारे कोण होते हे माहिती पाहिजे, त्यानंतर उठावातून काय साध्य झालं हे सुद्धा माहिती पाहिजे. या मुद्द्याला अनुसरून आयोग तुम्हाला प्रश्न विचारतं. आयोग दुसरं काहीच विचारत नाही लक्षात ठेवा. पूर्व भारत, पश्चिम भारत, दक्षिण भारत हे मुद्दे समोर ठेवून अभ्यास करा. याच्या पलीकडे आयोग तुम्हाला क्वेश्चन विचारणार नाही. ठीक आहे, त्यामुळे 100 वर्षाचा संघर्ष पूर्व भारत, पश्चिम भारत, दक्षिण भारतातल्या उठावातून कव्हर होतो. पश्चिम भारत महत्वाचा, महाराष्ट्रातले उठाव. मग महाराष्ट्र करत असताना 3 महत्वाचे, बिल्लांचा उठाव, कोळ्यांचा उठाव, रामोशांचा उठाव. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हा सगळा भाग इथं काय होईल, कव्हर होईल लक्षात ठेवा. त्यानंतर दुसरा टॉपिक आहे 1857चा उठाव. 1857चा उठाव हा 8 नंबरचा टॉपिक लक्षात ठेवा, ज्याच्यावर कंबाईन पूर्व 2023 ला आयोगाने प्रश्न विचारला होता. आता 1857चा उठाव करत असताना ते 8 मुद्दे व्यवस्थित करायचे ज्यांच्यावर आयोगाचे क्वेश्चन असतात. 1857च्या उठावाचे काय माहिती पाहिजे, कारण 1857च्या उठावाचं काय माहिती पाहिजे, नेतृत्व, 1857च्या उठावाले कुठले ग्रंथ लिहिले माहित पाहिजे, 1857च्या उठावाचे मत, 1857च्या उठावाचे शहर, 1857च्या उठावाला अपयश आलं त्या अपयशाची कारण, 1857च्या उठावाचं परिणाम. तर मग परिणाम 2 आहेत लक्षात ठेवा. एक 1858चा कायदा आणि दुसरा राणीनं काढलेला जाहीरनामा. आणि त्यानंतर 1857च्या उठावामध्ये महाराष्ट्र कुठं होता लक्षात ठेवा. महाराष्ट्रामध्ये झालेले 11 उठाव आहेत, तर ते 11 उठाव म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 ह्या 8 मुद्द्याच्या अनुसरून तुम्ही 1857च्या उठावाचा अभ्यास करा. याच्या पलीकडे आयोग तुम्हाला क्वेश्चन विचारणार नाही लक्षात ठेवा. आणि मग घेऊया आपण 2023च्या पूर्वचा क्वेश्चन कुठे विचारला होता, तर 2023च्या पूर्वचा क्वेश्चन विचारला नेतृत्वावर. मग नेतृत्वामध्ये आयोगानं काय विचारलं, तर असे कोणते इंग्रज अधिकारी होते ज्याने 1857चा उठाव दडपून टाकायला मदत केली लक्षात ठेवा. ABCD ऑप्शन मध्ये 2-2, 3-3 इंग्रज अधिकाऱ्याचे नाव होते. ठीक आहे, त्यामुळे नेतृत्व, इंग्रजांचा उठाव, इंग्रजांचं नाव विचारलेले. आता जर 2023 ला इंग्रजांची नावं विचारले असतील तर 2025चा क्वेश्चन राहणार लक्षात ठेवा कोणता, की कोणते भारतीय नेते होते ज्यांनी उठावामध्ये नेतृत्व केलं लक्षात ठेवा. मग त्या भारतीय नेत्यांची सगळ्यांची नाव असणार. ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीने हे 8 पॉइंट, ह्या 8 पॉइंटला अनुसरून अभ्यास करायचा कुठला, 1857च्या उठावाचा. ह्याच्या पलीकडे काही नाही केलं तरी चालतंय, कारण प्रश्न तिथून कव्हर होतो लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे 1857चा उठाव हा महत्वाचा. आणि त्यानंतर 9 नंबरचा टॉपिक पुढे कोणता, तर 9 नंबरचा टॉपिक आहे मग शेतकरी उठाव लक्षात ठेवा. त्या शेतकरी उठावावर सुद्धा परीक्षेला क्वेश्चन असतात. 2023 ला आयोगानं शेतकरी उठावावर प्रश्न विचारलेला आहे लक्षात ठेवा. त्या शेतकरी उठावावर प्रश्न आला 2023 ला. प्रश्न होता कोणता, खादीचा वेश परिधान करून सरकार दरबारी आपले प्रश्न मांडणारे कोण होते, तर ते होते ग.वा. जोशी लक्षात ठेवा. ग.वा. जोशी शेतकरी उठावामध्ये दख्खनच्या दंग्याचं नेतृत्व करताना दिसतात लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे प्रश्न विचारायला शेतकरी उठाव. मग शेतकरी उठावाची सुरुवात ज्या उठावापासून होते का तो नीळ उठाव आहे, तिथून पुढे जाऊन उठाव थांबतो कुठला, ते बघा आंदोलन 1946 ला लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे नीळ उठावापासून ते बघा उठावापर्यंत जे की शेतकरी आंदोलनामध्ये जे सगळे पॉइंट येतात त्या सगळ्या पॉइंटचा अभ्यास करणं गरजेचं आहे, ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन असतो. आणि शेतकरी उठावाचा सगळा अभ्यास करत असताना हे सगळे पॉइंट लक्षात ठेवा. नाव, नेता, इसवी सन, इंग्रज अधिकारी, समर्थन देणारे आणि साध्य काय झालं, याच्यावर आयोगाचे काय असतात प्रश्न असतात. ठीक आहे, त्यामुळे उठाव करत असताना फक्त आपले काही मुलं 57चाच उठाव करून जातात. फक्त 57चा करू नका, अगोदरचा 100 वर्षाचा संघर्ष करा, 1857चा पण करा आणि त्याच्यानंतर निर्माण झालेले कुठले उठाव करा, तर शेतकरी उठाव सुद्धा करा. याच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारतात लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यानंतर आपला पुढचा मुद्दा संघटना.
10 नंबर टॉपिक आपला संघटना. लक्षात ठेवा. तर संघटना टॉपिक सुद्धा महत्वाचा आहे, ज्याच्यावर परीक्षेला काय असतात, क्वेश्चन असतात. मग या संघटना टॉपिकचा अभ्यास करत असताना काय करायचं, तर ह्या सगळ्या संघटना काँग्रेस पूर्व संघटना म्हणून येतात. लक्षात ठेवा. म्हणजे 1857चा उठाव झाल्यानंतर आपल्या लोकांना वाटलं होतं संघटित व्हावं, म्हणून लोक संघटित झाले. पण संघटित लोक झाले 4 प्रांतामध्ये. मग 4 प्रांतातल्या संघटनेवर परीक्षेला क्वेश्चन विचारतात. पहिलं बंगालमध्ये असलेल्या संघटना, दुसरं बॉम्बेमध्ये निर्माण झालेल्या संघटना, तिसरं मद्रासमध्ये निर्माण झालेल्या संघटना आणि चौथं इंग्लंडमध्ये असलेल्या संघटना. ह्या 4 प्रांतातल्या संघटनेचा अभ्यास करायचा. बंगाल प्रांतामध्ये टोटल संघटना किती होत्या, 6 होत्या. तर 6 संघटना महत्वाच्या. बॉम्बे प्रांतामध्ये असलेल्या 6 संघटना महत्वाच्या, कारण तुमच्या बॉम्बे प्रांताच्या म्हणलं की तुमचा कुठला इतिहास कव्हर होणार, महाराष्ट्राचा. लक्षात ठेवा. त्यानंतर मद्रास प्रांतामध्ये असलेल्या संघटना 2 आहेत आणि इंग्लंडमध्ये संघटना आहेत 4, पण तिथं काम करणारे लोक मात्र भारतीय आहेत, म्हणून त्याच्यावर आयोग काय विचारतं, क्वेश्चन विचारतं. लक्षात ठेवा. त्यामुळे बंगाल, बॉम्बे, मद्रास आणि इंग्लंडमध्ये काम करणाऱ्या संघटना महत्वाच्या. परीक्षेला क्वेश्चन असतो. या संघटनेचा काय लावा, क्रम लावा. लक्षात ठेवा. क्रम लावा म्हणल्यानंतर आपल्याला त्या संघटनेची इसवी सन माहिती पाहिजे, त्या संघटनेचा अध्यक्ष, संस्थापक ह्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. त्या संघटनेचा सचिव विचारतात. त्या संघटनेचे उद्देश सुद्धा विचारतात. परीक्षेला उद्देश सुद्धा विचारून झालेले आहेत. लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे काँग्रेस पूर्व संघटना करत असताना बंगाल, बॉम्बे, मद्रास, इंग्लंड मधल्या सगळ्या संघटना करून जाणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा. ज्या संघटनेवर आपल्याला परीक्षेला क्वेश्चन येतात त्यामुळे ह्या संघटनेचं महत्व दिवसेंदिवस वाढत होतं. म्हणून काय झालं, हे सगळं एकच व्यासपीठ असावं असं ॲलन ह्यूमला वाटलं आणि म्हणून मग ॲलन ह्यूमनं पुढे जाऊन जी संघटनाची स्थापना केली त्या संघटनेचं नाव होतं इंडियन नॅशनल काँग्रेस. लक्षात ठेवा. मग इंडियन नॅशनल काँग्रेस हा आपला टॉपिक नंबर किती झाला, 11 झाला. मग इंडियन नॅशनल काँग्रेसची संघटना बघत असताना तर 28 डिसेंबर 1885 ला इंडियन नॅशनल काँग्रेस ही संघटना आली. मग मला काँग्रेसचा अभ्यास करायचा तर मी काय करणार, तर पहिला मुद्दा तर आपल्या समोर हा पाहिजे की इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना का झाली. इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना होण्याच्या पाठीमागची कारण काय, परीक्षेला क्वेश्चन आलेला आहे. दुसरा सगळ्यात महत्वाचा कंबाईनचा फेमस मुद्दा. लक्षात ठेवा. इंडियन नॅशनल काँग्रेसचे काय सांगा, अधिवेशन सांगा. काय विचारतात, इंडियन नॅशनल काँग्रेसचे काय सांगा, अधिवेशन सांगा. मग आपल्याला 1885 पासून 1947 पर्यंत सगळे अधिवेशन माहिती पाहिजे. या सगळ्या अधिवेशनामधले सगळ्यात एका शहरात जास्त झाले ते माहिती पाहिजे, कलकत्ता. दुसरे झाले मुंबईमध्ये. लक्षात ठेवा. आपलं मद्रासमध्ये. आणि तिसरे मुंबईमध्ये. तर यात सगळ्यात महत्वाचं मुंबई हा भाग कोणाचा आहे, महाराष्ट्राचा. म्हणून मुंबईमध्ये झालेले सगळेच अधिवेशन 6 आपल्याला तोंडपाठ पाहिजे, ज्याच्यावर परीक्षेला क्वेश्चन असतो. एवढंच नाही तर महाराष्ट्रामध्ये टोटल अधिवेशन किती झालेत, 12. हे सुद्धा आपल्याला महाराष्ट्रातले टोटल काय पाहिजे, तोंडपाठ अधिवेशन पाहिजे 12, ज्याच्यावर परीक्षेला क्वेश्चन आलेला आहे. ठीक आहे. त्यामुळे इंडियन नॅशनल काँग्रेसच्या अधिवेशनाला, पहिल्या अधिवेशनाला कुठले इंग्रज अधिकारी उपस्थित होते याच्यावर सुद्धा आयोगाचे काय आहेत, क्वेश्चन आहेत. लक्षात ठेवा. त्यानंतर प्रत्येक महत्वाच्या अधिवेशनामध्ये मांडले गेलेले काय माहिती पाहिजे, ठराव माहिती पाहिजे, ज्याच्यावर सुद्धा आयोगाचे काय आहेत, क्वेश्चन आहेत. ठीक आहे. त्यामुळे अधिवेशन हा भाग महत्वाचा, ज्याच्यामधून आपल्याला इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना बघताना तर आपल्याला अधिवेशन आणि ती स्थापना का झाली, त्याच्या पाठीमागे इंग्रजांची भूमिका काय होती, भारतीयांची भूमिका काय होती, या दोघांच्या भूमिका कळणं महत्वाचं आहे, ज्याच्यावर परीक्षेला क्वेश्चन असतात. ठीक आहे. त्यामुळे 11 नंबरच्या टॉपिक मध्ये काँग्रेस करा आणि काँग्रेसचा अभ्यास करताना हे 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे 12 नंबर टॉपिक. 12 नंबर टॉपिक कोणता, मवाळ गट आणि जहाल गट. लक्षात. आता मवाळ गट हा 12 नंबर टॉपिक आणि 13 नंबर टॉपिक कोणता, जहाल गट. त्यामुळे मवाळ गट आणि जहाल गट या दोन्ही गटाचा काय करायचा, अभ्यास करायचा. तर 12 नंबर टॉपिक मध्ये मवाळ गटाचा अभ्यास करताना काय करायचं, मवाळ गटाचे नेते कोणते आहेत आणि मवाळ गटाची कार्यपद्धती काय होती याचा आपल्याकडून अभ्यास होणं गरजेचं आहे. मग मवाळ जे नेते होते त्यांनी त्या काळामध्ये वेगवेगळे स्टेटमेंट दिलेले आहेत, ज्या स्टेटमेंटवर परीक्षेला काय विचारतात, क्वेश्चन विचारतात. लक्षात ठेवा. जवळपास मवाळ गटाचा कालखंड हा 1885 ते 1905 पर्यंत राहिला. मग या काळामध्ये त्यांनी कार्य कसं केलं, त्यांच्या कोणत्या गोष्टी साध्य झाल्या, या सुद्धा आपल्याला परीक्षेला क्वेश्चन विचारला जातो. लक्षात ठेवा.
त्यानंतर ह्यांचं महत्व कमी झालं आणि 1905 ला जहाल गटाचा उदय झाला। मग जहाल गट 1905 पासून 1920 पर्यंत राहिला। मग इथं लक्षात ठेवायचे यांचे नेते कोणते होते आणि त्यांची कार्यपद्धती काय होती। नेते म्हणल्यानंतर लाल बाल पाल, अरविंद घोष आणि कार्यपद्धती म्हणल्यानंतर प्रखर राष्ट्रवाद होता। तो प्रखर राष्ट्रवाद कोणता, एक स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण आणि ह्या साधनाच्या माध्यमातून काय मिळवायचं आहे, स्वराज्य मिळवायचं आहे। हा त्यांचा उद्देश समोर आपल्याला दिसतो, लक्षात ठेवा। ठीक आहे, त्यामुळे 1905 ते 1920 च्या काळात नेते आणि कार्यपद्धती झालांची याच्यावर आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे। त्या नेत्यांचे तिथं असलेले जे स्टेटमेंट होते तर त्या स्टेटमेंटवर परीक्षेला आयोगानं काय विचारलेत, क्वेश्चन विचारलेत, लक्षात ठेवा। ठीक आहे, त्यामुळे मवाळ गट आणि जहाल गट हा इथं महत्वाचा। त्यानंतर 14 नंबरचा टॉपिक, याच काळामध्ये एक गोष्ट महत्वाची झाली, बंगालची फाळणी झाली, लक्षात ठेवा। त्यामुळे बंगालची फाळणी व्यवस्थित करून जाणं गरजेचं आहे आणि बंगालच्या फाळणीला विरोध म्हणून इथं सुरू झालेली आपल्या भारतातली पहिली राष्ट्रीय चळवळ, ज्याला तुम्ही काय म्हणता, स्वदेशी चळवळ म्हणता। कंबाईन पूर्वला प्रश्न होता 22 ला, 16 ऑक्टोबर हा कसला दिवस मानण्यात आला। 16 ऑक्टोबर हा शोक दिन मानण्यात आला। तर हा आयोगानं क्वेश्चन विचारलेला, लक्षात ठेवा। स्वदेशी चळवळीच्या आयोगानं काय विचारले होते, नेते विचारले होते। परीक्षेला स्वदेशी चळवळीवर पण प्रश्न असतात। त्यामुळे बंगालची फाळणी आणि स्वदेशी चळवळ हा सुद्धा आयोगाच्या दृष्टिकोनातून असलेला महत्वाचा भाग, ज्याच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारतात, लक्षात ठेवा। ठीक आहे, त्यामुळे 14 नंबरच्या टॉपिक मध्ये बंगालची फाळणी आणि त्या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगता येतील। व्यवस्थित हा सगळा टप्पा करा, परीक्षेला क्वेश्चन असतात। त्यानंतर 15 नंबरच्या टॉपिक मध्ये महात्मा गांधी आणि लोक चळवळी हा भाग चालू झाला, लक्षात ठेवा। तर महात्मा गांधी आणि मग त्यांच्या लोक चळवळी कोणत्या, याच्यावर सुरुवातीच्या काळामध्ये परीक्षेला क्वेश्चन विचारलेले गेलेले आहेत। मग महात्मा गांधीचा कालखंड इथून चालू होतं। त्यामुळे महात्मा गांधी भारतात येतात 1915 ला आणि 1920 ला त्यांचं नेतृत्व, भारताचं नेतृत्व त्यांच्या हातात दिलं जातं। त्यामुळे 20 पासून पुढे जाऊन कधीपर्यंत, 1947 पर्यंत आपल्याला गांधी युग आपण असं म्हणतो, लक्षात ठेवा। त्यामुळे 20 ते 47 गांधी युग महत्वाचा आहे। एखादा प्रश्न कंबाईनला असतो, लक्षात ठेवा। मग महात्मा गांधी आणि लोक चळवळी बघत असताना त्यामध्ये आपल्याला बघायचं चंपारण्य पहिला सत्याग्रह, त्यानंतर दुसरा सत्याग्रह अहमदाबाद गिरणी कामगार लढा, पहिला चंपारण्य, दुसरा अहमदाबाद गिरणी कामगार लढा, त्यानंतर तिसरा सगळ्यात महत्वाचं खेडा सत्याग्रह, त्यानंतर रौलट सत्याग्रह, त्यानंतर पुढे जाऊन खिलाफत चळवळ आणि खिलाफत चळवळीनंतर देश पातळीवरची महात्मा गांधीजींची पहिली चळवळ, आपली दुसरी चळवळ ती म्हणजे असहकार चळवळ, लक्षात ठेवा। पण असहकार चळवळ होती 1922 पर्यंत। ठीक आहे, त्यामुळे चंपारण्य, अहमदाबाद, खेडा, रौलट, खिलाफत, असहकार ह्या प्रत्येक लढ्याचं तंत्र काय होतं, प्रत्येक लढ्यामध्ये महात्मा गांधी सोबत सदस्य कोण होते आणि त्यातून काय साध्य झालं याच्यावर आयोगानं काय विचारले तर क्वेश्चन विचारले। त्यामुळे ह्या अँगलनं चंपारण्य, अहमदाबाद, खेडा, रौलट, खिलाफत आणि असहकार या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करा। महात्मा गांधी आणि सुरुवातीच्या लोक चळवळी याच्यामध्ये हा भाग येतो, लक्षात ठेवा। ठीक आहे, त्यामुळे हा टॉपिक महत्वाचा आहे, ज्याच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारले जातात। ठीक आहे, त्यामुळे सगळ्यात महत्वाचं महात्मा गांधीजी आणि त्यांच्या लोक चळवळी हा आपला टॉपिक नंबर 15, लक्षात ठेवा। त्यानंतर 16 नंबरचा टॉपिक, तर 16 नंबरचा टॉपिक महत्वाचा कोणता, तर त्या टॉपिक मध्ये स्वराज्य पार्टीचा उल्लेख, लक्षात ठेवा। स्वराज्य पार्टी आपल्याला करायच्या इथं, कारण स्वराज्य पार्टी असहकार चळवळीनंतर तयार झाली। स्वराज्य पार्टीचा कालखंड 1923 ते 1930 पर्यंत होता। ठीक आहे, 30 नंतर स्वराज्य पार्टी काँग्रेसमध्ये विलीन झाली। पण सगळ्यात महत्वाचं स्वराज्य पार्टीचे नेते, ज्या नेत्यांना आपण काय म्हणतो फेरवादी, तर ते नेते माहीत असलेले पाहिजे। त्यानंतर सगळ्यात महत्वाचं स्वराज्य पार्टीचा उद्देश काय होता ते माहिती पाहिजे। स्वराज्य पार्टीनं काय काम केलं, काय कुठलं यश मिळालं हे माहिती पाहिजे। स्वराज्य पार्टीला पुढे काम करायला अपयश आलं, का अपयश आलं हे माहिती पाहिजे। स्वराज्य पार्टीमध्ये पडलेली फूट माहिती पाहिजे। स्वराज्य पार्टीत महाराष्ट्रातलं कोण काम करायचं हे माहिती पाहिजे आणि स्वराज्य पार्टीमधून बाहेर पडून काही लोकांनी प्रतियोगी सहकारिता पक्ष काढला पुढे, ते कोणाचा होता हे माहिती पाहिजे। म्हणजे अशा सगळ्या मुद्द्याला समोर ठेवून आपल्याला स्वराज्य पार्टीचा अभ्यास करायचा, कारण ज्याच्यावर परीक्षेला मेन्सला काय येऊन गेले तर क्वेश्चन येऊन गेले। स्वराज्य पार्टी सुद्धा महत्वाचे आहे, परीक्षेला क्वेश्चन येतात। असहकार चळवळ मागे घेतल्यानंतर काँग्रेसमधले CR दास, मोतीलाल नेहरू बाहेर पडतात आणि ते स्वराज्य पार्टीची पुढे स्थापना होते, लक्षात ठेवा। ठीक आहे, त्यामुळे 16 नंबरचा टॉपिक तो महत्वाचा आहे, परीक्षेला क्वेश्चन असतो। त्यानंतर 17 नंबरचा टॉपिक लक्षात ठेवा, तो टॉपिक कोणता, 1927 ते 1934 पर्यंतची राष्ट्रीय चळवळ, हा 17 नंबरचा टॉपिक।
त्यानंतर 18 नंबरचा टॉपिक लक्षात ठेवा कोणता, 1937 पासून 1947 पर्यंत राष्ट्रीय चळवळ कोणती. ठीक आहे, त्यामुळे 27 ते 34 आणि 34 ते 47 हा 20 वर्षाचा कालखंड आपल्यासाठी महत्वाचा, ज्याच्यामध्ये महात्मा गांधीचे 2 लढे होते. 1927 ते 34 मध्ये सविनय कायदेभंग आणि 37 ते 47 मध्ये छोडो भारत. पण प्रश्न विचारताना लक्षात ठेवा 27 मध्ये सायमन कमिशनची काय झाली स्थापना. त्या सायमन कमिशनच्या स्थापनेपासून ते 1934 ला विधेयक आलं आणि त्या विधेयकावर पुढे मग 35 ला कायदा बनवला. इथपर्यंतचा जो भाग आहे, इथं घडलेल्या ज्या प्रत्येक घटना आहेत ना, त्या घटनेचा आयोग आपल्याला पूर्वला एकच टाईपचा प्रश्न विचारतं की त्या घटनेचा क्रम लावा. त्यामुळे सायमन कमिशन पासून 1935च्या कायद्यापर्यंत सगळ्या घटना, सगळे क्रोनॉलॉजी आपल्याला माहिती पाहिजे. आणि ह्या टप्प्यामधली एक सगळ्यात महत्वाची चळवळ सविनय कायदेभंग. ह्या सविनय कायदेभंग चळवळीची सुद्धा आपल्याला सगळा अभ्यास करून जाणं गरजेचं आहे, ज्याच्यावर परीक्षेला काय विचारतात, क्वेश्चन विचारतात. सविनय कायदेभंग चळवळ करत असताना त्या दरम्यानचा काय करायचा महाराष्ट्र, तिथून तो महाराष्ट्र कव्हर होतो लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यानंतर पुढे 1937 पासून 1947 पर्यंत ज्या घटना आहे, जिथं भारताला 47 ला पुढे काय मिळतं, स्वातंत्र्य मिळतं. तर याच्यामधल्या घटना सुद्धा महत्वाच्या, ज्याच्यावर आयोगाचा पूर्वलाच प्रश्न असतो, त्या घटनेचा काय लावा, क्रम लावा. पूर्वला जास्त अवघड प्रश्न विचारत नाहीत, क्रम लावाला क्वेश्चन विचारतात, मेन्सला मात्र डिटेलमध्ये विचारतात लक्षात ठेवा. त्यामुळे 1937 ला निर्माण झालेली पूर्ण स्वायत्तता, तिथून पुढे 47 ला भारताला मिळालेले स्वातंत्र्य, ह्याच्यामध्ये असंख्य सगळ्या घटनात्मक जे आयोग होते इथं, तर या सगळ्या घटनांचा क्रम लावा असा परीक्षेला क्वेश्चन असतो. आणि मग भारताच्या सत्तेचा, स्वातंत्र्याचा जो टप्पा आहे शेवटचा, तर तो 10 वर्षाचा, मग आपल्याला त्या घटना सगळ्या माहिती पाहिजे लक्षात ठेवा. त्यामुळे कंबाईन पूर्वला अभ्यास करता एखादा क्वेश्चन इथं पण येतो लक्षात ठेवा. त्यामुळे 27 ते 34 मधल्या सगळ्या घटना आणि 37 ते 47 मधल्या सगळ्या घटनाचा आपण अभ्यास करून जाणं गरजेचं आहे, ज्याच्यावर परीक्षेला काय विचारतात, क्वेश्चन विचारतात. ठीक आहे, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या, परीक्षेसाठी महत्वाच्या आहेत. तर 17 आणि 18 नंबरचा टॉपिक झालेला दिसतो लक्षात ठेवा आपल्याला. त्यानंतर पुढे 19 नंबरचा टॉपिक मुस्लिम लीग आणि मुस्लिम लीगचं राजकारण. त्यामुळे मुस्लिम लीग आणि मुस्लिम लीगचं राजकारण त्यासोबत करून जायचं खास टॉपिक लक्षात ठेवा कोणता, हिंदू महासभा. कुठला टॉपिक करायचा, हिंदू महासभा. त्यामुळे हिंदू महासभा आणि मुस्लिम लीग यांच्यावर प्रश्न विचारतात. मुस्लिम लीगचा अभ्यास करत असताना 4 मुस्लिम नेत्यांचा अभ्यास करायचा. पहिले व्यक्ती सर सय्यद अहमद खान, दुसरे व्यक्ती लक्षात ठेवा मुहम्मद इक्बाल, तिसरे व्यक्ती चौधरी रहमत अली आणि सगळ्यात महत्वाचं चौथे व्यक्ती म्हणजे जिना. हे 4 लोक महत्वाचे, ज्यांच्यावर प्रश्न विचारतात. आणि मग संघटना त्यांची पॉलिटिकल म्हणून मुस्लिम लीगचा स्थापना कशी झाली या सगळा वृत्तांत. त्यामुळे मुस्लिम लीगची स्थापना कशी झाली हा सगळा वृत्तांत आहे का, तो सुद्धा लक्षात ठेवायचा, ज्यांच्यावर प्रश्न असतो. सोबत हिंदू महासभा, 1915 ला हिंदू महासभेची स्थापना झाली, पण त्यांनी पुढे जाऊन मुस्लिमांच्याच गोष्टीला विरोध करण्याचं काय केलं, काम केलं. त्यामुळे हिंदू महासभा आणि त्यांची असलेली प्रत्येक टप्प्यावरची आपल्याला काय माहिती पाहिजे, भूमिका. हिंदू महासभेच्या माध्यमातून काम करणारे इतर संघटना माहिती पाहिजे. हिंदू महासभा आणि त्यांच्या अधिवेशनाच्या असलेल्या आपल्याला काय माहिती पाहिजे, अध्यक्ष माहिती पाहिजे. या भूमिका समोर ठेवून हिंदू महासभेचा अभ्यास करायचा. हिंदू महासभेवर एखादा प्रश्न असतो. 2023च्या कंबाईन पूर्वला हिंदू महासभेवर काय होता, प्रश्न होता लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे हिंदू महासभा 2023 ला पूर्वला प्रश्न आलेला, त्यामुळे करताना व्यवस्थित करा, परीक्षेला क्वेश्चन विचारतात. मुस्लिम लीग आणि हिंदू महासभा हे महत्वाचे आहे, ज्याच्यातून ते क्वेश्चन तुमचे काय होतील, कव्हर होतील लक्षात ठेवा. त्यानंतर 20 नंबरचा टॉपिक महत्वाचा. तर 20 नंबरच्या टॉपिक मधून मग पुढे तुमचे महाराष्ट्राच्या इतिहासाला सुरुवात होते. कारण 20 नंबरचा टॉपिक आहे संयुक्त महाराष्ट्राची चळवळ लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे संयुक्त महाराष्ट्र चळवळ, जी चळवळ 1940 पासून 1960 पर्यंत खूप मोठ्या संख्येनं महाराष्ट्रामध्ये चालू झालेली दिसते. मग ही संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा अभ्यास करत असताना एखादा क्वेश्चन कधी आला तर पूर्वला विचारला जातो लक्षात ठेवा. मग याच्यामध्ये वेगवेगळे आयोग आहेत. तर सगळ्यात महत्वाचं दार कमिशन आहे. त्यानंतर अकोला करार होता लक्षात ठेवा. पहिला अकोला करार होता, नंतर दार कमिशन होतं. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं जेव्हीपी समिती होती. त्यानंतर नागपूर करार आहे. त्यानंतर फजल अली कमिशन आहे लक्षात ठेवा. त्यानंतर द्विभाषिक राज्याचा प्रस्ताव आहे. आणि त्यानंतर 1 मे 1960 ला मुंबईसह महाराष्ट्राची निर्मिती आहे.
मग संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये असलेले वेगवेगळे नेते, महाराष्ट्राची भूमिका काय होती त्या गोष्टी लक्षात ठेवा. प्रत्येक टप्प्यावर कोणी कोणती भूमिका मांडली आणि कुठं मांडली हे सुद्धा विचारतात. त्यामुळे या 20 वर्षाचा जो कालखंड आहे, स्वातंत्र्यानंतर सगळ्यात मोठी लोकशाहीवादी चळवळ जर कोणती असेल ना तर ती संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आहे. त्यामुळे परीक्षेला एखादा क्वेश्चन विचारतात, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ व्यवस्थित करून जाणं गरजेचं आहे. त्यानंतर 21 नंबर टॉपिक लक्षात ठेवा, कोणता? ब्राह्मणेतर चळवळ. ब्राह्मणेतर चळवळ सुद्धा महाराष्ट्राच्या इतिहासाचा काय भाग आहे आणि ब्राह्मणेतर चळवळीवर प्रश्न असतात. 1917 पासून 1937 पर्यंत जी चळवळ ऍक्टिव्ह होती लक्षात ठेवा ती होती ब्राह्मणेतर चळवळ. ठीक आहे, त्यामुळे ब्राह्मणेतर चळवळ महत्वाची. ब्राह्मणेतर चळवळीला सगळी मदत करणारे छत्रपती शाहू महाराज हे सगळ्यात महत्वाचे व्यक्ती लक्षात ठेवा. ब्राह्मणेतर चळवळीमधलं वृत्तपत्र विचारतात, ज्याच्यावर खूप वेळा आयोगानं काय विचारून झालाय, क्वेश्चन विचारून झालाय लक्षात ठेवा. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं नेतृत्व केशवराव जयदे, भास्करराव जाधव आणि दिनकरराव जवळकर लक्षात ठेवा. यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन असतात. त्यानंतर ब्राह्मणेतर चळवळीच्या ज्या डिमांड होत्या त्या डिमांड लक्षात ठेवा, ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारतात. आणि ब्राह्मणेतर चळवळीमध्ये असलेल्या ज्या 3 संघटना होत्या त्या संघटना महत्वाच्या आहेत. त्यातली पहिली संघटना डेक्कन रयत समाज ही महत्वाची लक्षात ठेवा, ज्यातले मेंबर आता मेन्सला आयोगानं कंबाईनला प्रश्न विचारला होता. ठीक आहे, त्यामुळे ब्राह्मणेतर चळवळ महाराष्ट्राच्या इतिहासाचा भाग आहे, ज्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून जाणं गरजेचं आहे. आणि संयुक्त महाराष्ट्र सुद्धा महाराष्ट्राच्या इतिहासाचा भाग आहे, ह्या गोष्टी करून जाणं गरजेचं आहे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे 22 नंबरचा टॉपिक, तर 22 नंबरचा टॉपिक कामगार चळवळ लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे कामगार चळवळीवर एखादा प्रश्न असतो. त्यामुळे कामगार चळवळीवर प्रश्न होता 2023च्या कंबाईन पूर्वला. मग कामगार चळवळीचा अभ्यास करत असताना तुम्ही 2 पॉइंटना अभ्यास केला पाहिजे. कामगार चळवळीचा मला अभ्यास करायचा तर पहिलं माहित पाहिजे की कामगारांच्यासाठी काम करणाऱ्या कोणकोणत्या संघटना होत्या आणि त्या संघटनेचा संस्थापक कोण होता, जो की एक सगळा फॅक्च्युअल भाग आहे लक्षात ठेवा. संघटना आणि संस्थापक माहिती पाहिजे, ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन असतो. आणि मग आताच प्रश्न होता बॉम्बे मिल अँड असोसिएशन नावाची संघटना, या संघटनेमधल्या आयोगानं 2023च्या पूर्वला काय विचारले तर सदस्य. त्यामुळे ही संघटनेचे सदस्य कोणते हा प्रश्न होता 2023च्या कंबाईन पूर्वला लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे संघटना आणि संस्थापक आणि त्यांचे सदस्य करणं महत्वाचं आहे, त्याच्यावर परीक्षेला क्वेश्चन असतो, तो फॅक्च्युअल भाग आहे. आणि दुसरा, कामगारांसाठी मग सरकारनं काय आणले होते, फॅक्टरी ऍक्ट आणले होते. मग त्या फॅक्टरी ऍक्ट 4 होते लक्षात ठेवा, 1881चा, 1892चा, 1911चा आणि सगळ्यात शेवटचा 1948चा. या फॅक्टरी ऍक्ट मधल्या आपल्याला तरतुदी माहिती पाहिजे, ज्यांच्यावर डायरेक्ट क्वेश्चन असतो लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे 4 फॅक्टरी ऍक्ट आणि 4 तरतुदी, मग 4 कायद्यामधल्या तरतुदी हे माहित पाहिजे, परीक्षेला क्वेश्चन विचारतात. ठीक आहे, त्यामुळे कामगार संघटना व्यवस्थित करा, प्रत्येक परीक्षेला एखादा क्वेश्चन येतो लक्षात ठेवा, त्यासाठी महत्वाचं आहे. ठीक आहे, त्यानंतर सगळ्यात महत्वाचं 23 नंबरचा टॉपिक लक्षात ठेवा. त्या 23 नंबरच्या टॉपिक मध्ये आपल्याला आहे क्रांतिकार्य. क्रांतिकार्य याच्यावर सुद्धा परीक्षेला क्वेश्चन विचारले जातात लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे आद्य क्रांतिकारक कोणाला म्हणतात, वासुदेव बळवंत फडके हा आयोगाचा क्वेश्चन होता. प्रत्येक परीक्षेला क्वेश्चन आल्यासारखा येतो क्रांतिकार्य. पण क्रांतिकार्य करत असताना लक्षात ठेवा तुम्हाला 4 देशातल्या क्रांतिकार्याचा अभ्यास करायचा आहे. पहिलं भारतातलं क्रांतिकार्य, दुसरं इंग्लंड मधलं क्रांतिकार्य, तिसरं सगळ्यात महत्वाचं अमेरिकेतलं क्रांतिकार्य आणि चौथं युरोप मधलं क्रांतिकार्य. ठीक आहे, मग भारतातल्या क्रांतिकार्याचा अभ्यास करत असताना परत तुम्हाला प्रांत येणार. पहिला महाराष्ट्र, त्यानंतर दुसरा पंजाब, त्यानंतर तिसरा यूपी उत्तरेचा भाग आणि चौथा मग बंगाल लक्षात ठेवा. या 4 देशातलं 4 प्रांतातलं क्रांतिकार्य, महाराष्ट्रातलं नेतृत्व पंजाब, यूपी आणि बंगाल लक्षात ठेवा. ह्या 4 प्रांतांमध्ये झालेल्या क्रांतिकार्याचा अभ्यास पाहिजे. इंग्लंडच्या क्रांतिकार्याचा अभ्यास करायचा आपल्याला तर इंडिया हाऊस मधून सगळं काम चालायचं. अमेरिकेमध्ये गेले तर तुम्हाला गदर पार्टी बद्दल सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे. वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय होते युरोपला, त्यांचं असलेलं तिथलं काम लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीनं भारत, इंग्लंड, अमेरिका आणि युरोप ह्या 4 भागातल्या घडणाऱ्या क्रांतिकार्याची आपल्याला माहिती पाहिजे, ज्यांच्यावर परीक्षेला एखादा तरी क्वेश्चन येतो. त्यानंतर बऱ्याचशा लोकांची हत्या झालेल्या आहेत,
त्यामुळे त्यांची हत्या कुणी केली ह्या सुद्धा गोष्टी माहिती पाहिजे. कुठले गट होते, गुप्त गट होते वेगवेगळे, त्या गुप्त गटाचं काम करणारं नेतृत्व लक्षात ठेवा वेगवेगळं, ते नेतृत्व माहिती पाहिजे. संघटना वेगवेगळ्या होत्या क्रांतिकार्य करणाऱ्या, त्या संघटनेची नाव माहिती पाहिजे, त्यातले सदस्य माहिती पाहिजे. याच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारतात. त्यामुळे क्रांतिकार्य हा टॉपिक महत्वाचा आणि कामगार हा टॉपिक महत्वाचा, ज्यांच्यावर परीक्षेला एकदा तरी काय विचारला जातो, प्रश्न विचारला जातो. लक्षात ठेवा दोन्ही पण टॉपिक महत्वाचे. 23 त्यानंतर 24 नंबरचा टॉपिक लक्षात ठेवा, गव्हर्नर जनरल. ठीक आहे, तर गव्हर्नर जनरल हा टॉपिक सुद्धा महत्वाचा, ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन असतात. गव्हर्नर जनरल असते लक्षात ठेवा, किंवा 1858 पासून ते लोक कोण होते, व्हाईसराय होते. तर व्हाईसरायवर प्रश्न विचारतात. पण आधुनिक भारताचा इतिहासाचा अभ्यास करत असताना, जेव्हा आपण आधुनिक भारताच्या इतिहासाचा अभ्यास करतो तेव्हाच आपल्याला त्या त्या कालखंडामध्ये ह्या लोकांची माहिती मिळते. त्यामुळे तिथली माहिती काळजीपूर्वक जाणीवपूर्वक लक्षात ठेवायची, ज्यांच्यावर परीक्षेला काय विचारतात, क्वेश्चन विचारतात. लक्षात ठेवा. त्यामुळे गव्हर्नर जनरल आणि व्हाईसराय सुद्धा महत्वाचे आहेत. लक्षात ठेवा. त्यानंतर 25 नंबरचा टॉपिक लक्षात ठेवा, दलित चळवळ. महाराष्ट्राचा अभ्यास करत असताना दलित चळवळ हा सुद्धा भाग महत्वाचा, ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन असतात. मग दलित चळवळीच्या 3 कालखंडामध्ये विभागणे लक्षात ठेवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अगोदरची दलित चळवळ, डॉक्टर बाबासाहेबांची दलित चळवळ आणि त्यांच्या नंतरची दलित चळवळ, या 3 टप्प्यानुसार आपल्याला अभ्यास करता येतो. त्यामुळे परीक्षेला एखादा क्वेश्चन येतो दलित चळवळीबद्दल, तर या 3 गोष्टी काय करायच्या, लक्षात ठेवायच्या. प्रत्येक सोशल रिफॉर्मने अस्पृश्य निवारण करण्यासाठी जे काम केलं त्यांच्यावर सुद्धा त्या अँगलनं प्रश्न विचारला जातो. त्यामुळे तो प्रश्न तुम्हाला दलित चळवळीमधून कव्हर होतो. लक्षात ठेवा. ठीक आहे, 25 नंबर टॉपिक दलित चळवळ. 26 नंबर टॉपिक लक्षात ठेवा, आदिवासी चळवळ. आदिवासी चळवळ आणि महिला चळवळ या 2 एकत्र करा, कारण आदिवासी चळवळ आणि महिला चळवळ यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारतात, जे 11वी स्टेट बोर्ड मध्ये आपल्याला आदिवासी चळवळी आणि महिलांच्या चळवळी दिलेल्या आहेत. लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि त्यानंतर 27 नंबरचा टॉपिक सगळ्यात महत्वाचा, जे की आपल्याला आधुनिक भारताचा इतिहास, महाराष्ट्राचा इतिहास करत असताना महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये काय येतात, आपल्याला समाज सुधारक येतात. लक्षात ठेवा. तर समाज सुधारक हा टॉपिक आपल्यासाठी महत्वाचा, परीक्षेला क्वेश्चन विचारतात. आता समाज सुधारक या टॉपिकचा अभ्यास करत असताना सगळ्यात महत्वाचं आपलं नुकतंच एक पुस्तक आले. लक्षात ठेवा. ते पुस्तक तुम्हाला ABC चौकामध्ये किंवा Amazon वर सुद्धा उपलब्ध आहे. तर हे समाज सुधारक पुस्तक जर आपण बघितलं तर समाज सुधारक पुस्तक हे आपलं लक्षात ठेवा रिव्हिजन बूस्टर नावानं, एक्झाम ओरिएंटेड रिव्हिजन बूस्टर हे आपलं समाज सुधारकावरचं पुस्तक आहे. 51 समाज सुधारक याच्यामध्ये तुम्हाला परीक्षाभिमुख दिलेत, म्हणजे इतर एक्स्ट्रा कुठली माहिती न देता जे परीक्षेला लागतं, जे आयोग परीक्षेला क्वेश्चन विचारतं, तर ते सगळे समाज सुधारक तुम्हाला ह्या टॉपिक ह्या पुस्तकामध्ये दिलेत. पुस्तक नक्की घ्या. त्या पुस्तकातले सगळे समाज सुधारक व्यवस्थित करा. पुस्तक का अभ्यासायचं, कारण जे परीक्षेला क्वेश्चन असणार किंवा जे परीक्षेला येणार त्याच्या अनुषंगानं सगळी माहिती आजपर्यंत जे आयोगाने विचारले त्याचा सगळ्याचा विचार करून ह्या पुस्तकामध्ये ती माहिती घेतली. लक्षात ठेवा. ह्या पुस्तकाची रचना करत असताना समाज सुधारकामध्ये सुरुवातीला असे समाज सुधारक दिलेत. आता उदाहरणार्थ पहिले जगन्नाथ शंकरसेठ, मग त्यांचे 2 पेजेस मध्ये अशी माहिती दिली आहे, 2 भाग करून. मग ती कलरफुल माहिती तुम्हाला जे जे महत्वाचे मुद्दे आहेत ते कलर केलेले आहेत. लक्षात ठेवा. आणि एवढंच नाही तर ते समाज सुधारक पूर्ण वाचून झाल्यानंतर पाठीमागं लगेच 2012 ते 2012 पासून 2023 पर्यंत आयोगाने समाज सुधारक या घटकावरती विचारलेले काय दिलेत, आयोगाचे प्रश्न दिलेत. लक्षात ठेवा. म्हणजे एखादा सोशल रिफॉर्मर वाचून झाल्यानंतर आजपर्यंत आयोगाने त्यांच्यावर काय विचारलं ही लगेच माहिती तुमची तिथून काय झाली पाहिजे, सोडवून झाली पाहिजे, कव्हर झाली पाहिजे. कारण 2025 ला मला आयोग काय विचारणार याचा अंदाज तुम्हाला या पुस्तकाचा अभ्यास केल्यानंतर येईल. लक्षात ठेवा. त्यामुळे नक्की घ्या एक्झाम ओरिएंटेड रिव्हिजन बूस्टर, जे तुम्हाला सदाशिव पेठ आपलं ह्याच्यामध्ये ABC चौकामध्ये पुण्यामध्ये फ्युचर बुक डेपो मध्ये उपलब्ध आहे. तुम्हाला जर ऑनलाईन पुस्तक मागवायचं असेल तर हा नंबर आहे, ह्या नंबरला फोन करा आणि त्यांना सांगा तुमचा पत्ता वगैरे, ते तुम्हाला पाठवतील. लक्षात ठेवा. Amazon वर उपलब्ध आहे, तुम्ही तिथून घेऊ शकता. तर हे पुस्तक महत्वाचं, ज्याच्यामध्ये तुम्हाला 51 समाज सुधारक दिलेत. लक्षात ठेवा. पण समाज सुधारक या घटकाचा अभ्यास करत असताना कुठले कुठले समाज सुधारक करणं गरजेचं आहे, ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन येतो. तर सगळ्यात महत्वाचं ते लक्षात ठेवा, महिलांसाठी काम करणारे समाज सुधारक, ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन असतो. तो एरिया जर आपण पकडला तर 2 व्यक्ती मग महत्वाचे आहेत. कोणते, तर सगळ्यात महत्वाचं महर्षी धोंडो केशव कर्वे आणि दुसऱ्या पंडिता रमाबाई, ज्यांचं काम महिला संदर्भात आहे, तिथं प्रश्न विचारतील. लक्षात ठेवा. त्यानंतर शैक्षणिक
सुधारणा आणि सामाजिक सुधारणा या अँगलनं जर समजा प्रश्न विचारायचा झाला तर दोन सोशल रिफॉर्मर महत्वाचे, एक म्हणजे महात्मा फुले आणि दुसरं छत्रपती शाहू महाराज, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे छत्रपती शाहू महाराज आणि महात्मा फुले यांच्यावर परीक्षेला काय विचारतील, क्वेश्चन विचारतील. समजा अस्पृश्यांसाठी काम केलेले सोशल रिफॉर्मर विचारायचे तर दोन सोशल रिफॉर्मर महत्वाचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दुसरे महर्षी वीरा शिंदे, लक्षात ठेवा. महर्षी विठ्ठलरामजी शिंदे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्यांसाठी काम करणारे. त्यानंतर अख्खा आयुष्य सामाजिक सुधारणेला वाहून घेणारे समाजसुधारक एकमेव गोपाळ गणेश आगरकर, ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारले जातात, लक्षात ठेवा. ठीक आहे, मग लास्ट टाइम कंबाईनला सुद्धा प्रश्न आला होता, आगरकरांचा संबंध खालीलपैकी कुठल्या न्यूजपेपर सोबत आहे, मग ते न्यूजपेपर विचारलेले, लक्षात ठेवा. त्यानंतर सगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे एकमेव समाजसुधारक न्यायमूर्ती रानडे, ज्यांच्यावर पण परीक्षेला क्वेश्चन असतात, लक्षात ठेवा. त्यानंतर मुंबईतले सुरुवातीचे दोन महत्वाचे समाजसुधारक जगन्नाथ शंकर सेठ आणि सोबत मग तुम्हाला आहेत महत्वाच्या कोण, बाळशास्त्री जांभेकर, ज्यांच्यावर पण कंबाईनला वगैरे प्रश्न आलेले आहेत. तर एवढे सोशल रिफॉर्मर महत्वाचे. पण बाकीचे जे पुस्तकामध्ये काउंट दिलेले आहेत का, त्या आधुनिक भारताचा इतिहास शिकत असताना प्रत्येक ठिकाणी आपल्याला त्या व्यक्तीचं नाव येतं, त्या ठिकाणी त्या व्यक्तीचं योगदान आहे, त्यांच्याबद्दल वेगळी माहिती तुम्हाला सोशल रिफॉर्मर या घटकामध्ये दिले. उदाहरणार्थ कामगार चळवळ बघताना नाम लोखंडे आपल्याला भेटतात, तर नाम लोखंडे यांची पण माहिती तुम्हाला या पुस्तकामध्ये दिलेली आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर ग वा जोशी सार्वजनिक सभेमध्ये भेटतात, तर ग वा जोशींची वेगळी माहिती आहे तुम्हाला. रमाबाई रानडे तुम्हाला प्रार्थना समाजामध्ये भेटतात, तर रमाबाई रानडे यांची सुद्धा माहिती तुम्हाला इथे सेपरेट दिलेली आहे, लक्षात ठेवा. म्हणजे सोशल रिफॉर्मर जे वेगवेगळ्या ठिकाणी भेटतात तर त्यांची माहिती सुद्धा तुम्हाला या पुस्तकामध्ये दिली आहे. ते पुस्तकातली माहिती, तिथलं सगळं प्रश्न व्यवस्थित सोडवा, परीक्षेला तुम्हाला याचा काय होईल, फायदा होईल. तर असे 27 टॉपिक जो आपला कंबाईनचा काय भाग आहे, लक्षात ठेवा. पण जर सगळ्यात महत्वाचा हा सगळा सिलेबस तुम्हाला कव्हर करायचा असेल तर आपल्या जे लोक पुण्यात येऊ शकत नाही त्यांच्यासाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्म आपण तयार करून ठेवलेला आहे. तर सगळ्यात महत्वाचं ऑनलाईन बॅचेस तुम्हाला उपलब्ध आहे. ह्या ऑनलाईन बॅचेस बघत असताना संपूर्ण इतिहासाची बॅच आहे, राज्यसेवा पूर्व, राज्यसेवा मुख्य, संयुक्त पूर्व आणि मुख्य, संयुक्त पूर्व, संयुक्त मुख्य, प्राचीन मध्ययुगीन, स्टेट बोर्ड आणि प्रश्नपत्रिका विश्लेषणाचे बॅचेस आपण इथे टाकलेले आहेत. तुम्ही काय करा, तुमच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोर वरून आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करा. तर त्या ऍप्लिकेशनचं नाव आहे हिस्ट्री बाय पवन सर. हिस्ट्री बाय पवन सर या ऍप्लिकेशन मध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिथे वेगवेगळ्या बॅचेस दिसतील. बॅचेसची फी 999 पासून 2900 रुपयापर्यंत आहे. तुम्हाला जी परीक्षा द्यायची आहे, जी बॅच घ्यायची आहे त्याची सगळी माहिती तर वाचा आणि तुम्ही बॅच घ्या. बॅच घेतल्यानंतर त्या बॅच सोबत तुम्हाला तिथं नोट्स सुद्धा मिळणार. जेवढं मी आता तुम्हाला हे सगळं सांगितलंय ह्या सगळ्याच्या नोट्स तयार करून ठेवलेल्या आहेत. त्यामुळे ते लेक्चर आणि त्या नोट्स केल्या त्याच्या पलीकडे तुम्हाला वेगळं करायची काही गरज पडणार नाही, कारण ते सगळं काम ऑलरेडी करून ठेवलंय. फक्त तुम्ही अभ्यास करायचा, लक्षात ठेवा. जिथं अडचण आली तिथं मी तुमच्या सोबत असणार आहे, तुम्ही विचारू शकता मला, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे सगळ्यात महत्वाचं अशा वेगवेगळ्या बॅचेस आपल्या तिथं आहेत. तुमचं कष्ट कमी करण्याचा प्रयत्न केलाय, फक्त तुम्हाला अभ्यास करायचा आहे. जे आता सगळं आपण सिलेबस जो डिकोड केला तर त्याची सगळी इन्फॉर्मेशन जे जसं सांगितलंय तसं तुम्हाला त्या नोट्स मध्ये आणि तुम्हाला त्या बॅच मध्ये सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. तर अशा पद्धतीनं ऑनलाईन सोबत कनेक्ट राहण्यासाठी हिस्ट्री बाय पवन सर हे ऍप डाउनलोड करा आणि सोबत कनेक्ट राहा. आणि इतिहास हा अवघड वाटतो तुम्हाला आज, पण तो इतिहास सोपा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि विशेष म्हणजे परीक्षेला काय येणार, मार्क येणार. कारण जे पण सगळं चाललंय आपलं कशासाठी, परीक्षेला मार्क येण्यासाठी. नॉलेज तर तुम्ही ऑलरेडी हुशार आहातच, पण त्या हुशारीला जर आयोगामध्ये मार्कामध्ये कन्वर्ट कसं करायचं हे जर शिकायचं असेल तर ह्या गोष्टी तुमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत. ह्या गोष्टी तुम्हाला इथून 100% होतील, लक्षात ठेवा. ठीक आहे, मग हा झाला सगळा आपला भाग. तर आता वाचायचं काय, तर सगळ्यात महत्वाचं मला कंबाईनचा परीक्षाचा अभ्यास करायचा आहे. तर त्या परीक्षेसाठी मला पुस्तकं कोणत्या येतं. मग या पुस्तकाचा अभ्यास करत असताना पहिल्यांदा सगळ्यात महत्वाचं, सुरुवात करत असताना अभ्यासाला बेसिक वाचणं महत्वाचं आहे. किंवा अभ्यास करत असताना नेहमी सुरुवात करत असताना बेसिक गोष्टी कव्हर करणं गरजेचं आहे. मग आपल्याला इतिहासासाठी बेसिक काय लक्षात ठेवा, तर सगळ्यात महत्वाचं स्टेट बोर्ड. स्टेट बोर्ड मध्ये 8वीचं इतिहासाचं स्टेट बोर्ड वाचा. ज्या 8वीच्या इतिहासाच्या स्टेट बोर्ड मधून तुमचा आधुनिक भारताचा इतिहास कव्हर होईल. ठीक आहे, त्यामुळे स्टेट बोर्ड मधलं पहिलं स्टेट बोर्ड वाचणं गरजेचं आहे. त्या 8वीचं इतिहासाचं पुस्तक. आणि दुसरं एक जुनं पुस्तक आहे 11वीचा इतिहास. 11वीचा इतिहास कुणाचं, महाराष्ट्राचा इतिहास. तर तो महाराष्ट्राचा इतिहास करणं गरजेचं आहे.
ठीक आहे. त्यामुळे 11वीचं ओल्ड स्टेट बोर्ड घ्यायचं ज्याच्यामध्ये महाराष्ट्राचा इतिहास आहे आणि त्यातले फक्त 4 टॉपिक करायचे, 2, 3, 4 आणि 5 लक्षात ठेवा. पहिला टॉपिक करायचा नाही, 6वा टॉपिक करायचा नाही. पहिला प्राचीन आहे, 6वा 1960 नंतरचा महाराष्ट्र आहे. तर 4 टॉपिक महत्वाचे, 2, 3, 4, 5. हे 2 स्टेट बोर्ड कंबाईन पूर्व गट ब आणि गट क करता असताना ह्या 2 स्टेट बोर्डला पर्याय नाही. लक्षात ठेवा, 2 स्टेट बोर्ड अक्षरशः पाठ पाहिजे, लाईन टू लाईन काय पाहिजे, पाठ पाहिजे. सगळा तिथला कंटेंट लगेच समोर डोळ्यासमोर आला पाहिजे, आठवलं पाहिजे. कारण 11वीचं स्टेट बोर्ड आणि 8वीचं स्टेट बोर्ड मधून परीक्षेमध्ये काय असतात, क्वेश्चन असतात. आणि सगळ्यात महत्वाचं मग 8वीचं आणि 11वीचं स्टेट बोर्ड तुम्ही वाचलं जिथं तुमच्या बेसिक गोष्टी कव्हर झाल्या आणि मग तिथून तुम्ही नंतर समजा क्लास तुम्ही परचेस केला ऑनलाईन किंवा तुम्ही ऑफलाईनला पुण्यामध्ये आले तर मग पुण्यामध्ये तुम्हाला क्लासमध्ये सगळ्या भेटणार. काय तिथं नोट्स लक्षात ठेवा ज्या परीक्षाभिमुख असणार, ज्या 9 ते 10 पुस्तकाचा वापर करून ह्या नोट्स तयार केल्या असणार. जर तुमचं बेसिक व्यवस्थित कव्हर झालं तर तुम्हाला सगळ्या ऍडव्हान्स गोष्टी कुठे भेटणार, त्या नोट्स मध्ये भेटणार. हिस्ट्री बाय पवन सर हा टेलिग्राम चॅनल सुद्धा आपला जॉईन करून ठेवा. त्याच्यावर सुद्धा काही तुम्हाला पाठीमागच्या ओल्ड नोट्स टाकलेल्या आहेत, त्या नोट्स तुम्ही बघू शकता. लक्षात ठेवा, पण या नोटच्या माध्यमातून तुमच्या सगळ्या ऍडव्हान्स गोष्टी ज्या परीक्षेला लागतात त्या सगळ्या गोष्टी कव्हर होतील. त्यामुळे 8वीचं स्टेट बोर्ड, 11वीचं स्टेट बोर्ड आणि या नोट्स केल्या तर कंबाईन पूर्व गट ब आणि गट क ची व्यवस्थित तुमची तयारी होईल. पूर्वची पण तयारी होईल आणि सोबत मेनची पण तयारी होईल. लक्षात ठेवा, ठीक आहे. त्यामुळे या नोट्स महत्वाच्या आहेत. आणि जर समजा तुम्ही पुण्यात येऊ शकत नसणार तर तुम्ही मग या ऑनलाईन क्लासमध्ये सगळे तुम्हाला लेक्चर दिलेले आहेत ते तुम्ही व्हिडिओ बघू शकता आणि साईडला तुम्ही नोट्स ठेवू शकता. व्हिडिओ बघायचा आणि नोट्स वाचायची ज्याच्यामधून तुमच्या सगळ्या कन्सेप्च्युअल गोष्टी सुद्धा त्या व्हिडिओच्या माध्यमातून नोट्समध्ये लिखित स्वरूपात काय होतील, कव्हर होतील. लक्षात ठेवा, ठीक आहे. त्यामुळे व्हिडिओ आणि नोट्स याच्या माध्यमातून तुम्ही इतिहास हा अवघड वाटणारा विषय पुढच्या काळामध्ये परीक्षाभिमुख बनवू शकता. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला त्या एवढं सगळं केल्यानंतर त्याच्यामधून 100% रिझल्ट येणार, 100% मार्क येणार ही गॅरंटी माझी. लक्षात ठेवा, कारण नोट्स या एवढ्या परफेक्ट बनवल्यात जेवढं लागतंय तेवढंच मोजकं आणि व्यवस्थित परीक्षाभिमुख तयार करून ठेवलेलं आहे आणि सोबत व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला शिकायला सुद्धा तिथं काय होईल, मदत होईल. तर या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. त्यामुळे हे सगळं वाचून झालं तर मग नंतर तुम्हाला आयोगाचा काय पाहिजे, सराव पाहिजे. मग सराव पाहिजे म्हणल्यानंतर आपल्याला टॉपिक नुसार आयोगाचे काय माहिती पाहिजे, PYQ माहिती पाहिजे. लक्षात ठेवा, म्हणजे मी पहिला टॉपिक शिकलो कोणता, युरोपियन लोकांचं भारतामध्ये आगमन, तर मला हे सुद्धा माहिती पाहिजे हा टॉपिक शिकल्यानंतर मला याच्यावर आयोगाने पाठीमागं कोणकोणते प्रश्न विचारलेत तर ते सुद्धा आपण काम एकदम सोपं केलंय. लक्षात ठेवा, कारण PYQ आणि त्याला जोडून आपण MCQ बूस्टर असं एक आपण सध्या काय तयार करतोय, पुस्तक तयार करतोय. 20 ऑक्टोबर पर्यंत ते पुस्तक येऊन जाईल. लक्षात ठेवा, त्याला PYQ आणि MCQ बूस्टर असं म्हणलंय म्हणजे तुम्ही तो टॉपिक वाचला, टॉपिकची नोट्स वाचली तर तुम्हाला लगेच सरावासाठी काय पाहिजे, अगोदर आयोगाचे PYQ पाहिजे आणि PYQ करून झाल्यानंतर लगेच तुम्हाला सराव करण्यासाठी काय पाहिजे, MCQ. तर PYQ आणि MCQ बूस्टर हे सुद्धा गोष्ट आपण पुस्तकाच्या रूपाने आणतोय जी 20 ऑक्टोबर पर्यंत बाजारामध्ये अवेलेबल होईल. लक्षात ठेवा, म्हणजे इतिहास म्हणलं की सगळं एकाच ठिकाणी देण्याचा तो प्रयत्न असेल ज्याच्यामधून परीक्षाभिमुख तयारीसाठी आपल्याला ह्या गोष्टी काय ठरतील, महत्वाच्या ठरतील. लक्षात ठेवा, अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी व्यवस्थित कव्हर करा. या सगळ्या सिलेबस वगैरे सगळ्या व्यवस्थित कव्हर करा आणि सगळं कव्हर केल्यानंतर एक कॉन्फिडन्स येईल की मी सुद्धा इतिहासामध्ये मार्क घेऊ शकतो. कसाही पेपर आला, कुठलाही प्रश्न आला आणि कुठल्याही एरियावर आला तर मला तो प्रश्न सोडवण्याचं जे कंटेंट आहे तो कंटेंट ह्या सगळ्या बॅच मधून आणि या पुस्तकामधून आणि या व्हिडिओ लेक्चर मधून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नेहमी काय असेल, चांगला प्रयत्न असेल. बाकी हिस्ट्री बाय पवन सर हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. कंटिन्यू आपण आता परीक्षा होईपर्यंत याच्या माध्यमातून भेटत राहूया. हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ तुम्ही पाठवा. आणि जर तुम्हाला मला काही फोन करून काही विचारायचं असेल तर माझा नंबर तुम्हाला तिथं दिलेलाच आहे, तरी पण घ्या, 800 700 16 90 हा नंबर आहे. ह्या नंबरला तुम्ही कधी फोन करू शकता. पर्सनल नंबर आहे माझा 800 700 16 90. या नंबरला फोन करा. अभ्यासक्रमाबद्दल काही शंका असेल तर ती सोडवण्याचा 100% काय केला जाईल, प्रयत्न केला जाईल. माझ्या परीने मी तो प्रयत्न करणार आणि कायम सोबत राहूया. सोबत परीक्षापर्यंत तुमच्या सोबत युट्यूबच्या माध्यमातून असेल आणि जे लोक ऑफलाईनला येतील त्यांच्या प्रत्यक्ष सोबत असेल आणि मग त्याच्या माध्यमातून परीक्षेसाठी आपली काय होईल, एकंदरीत चांगली तयारी होईल. लक्षात ठेवा, जास्त न बोलता इथंच आजचं लेक्चर संपवतो आणि रजा घेतो. धन्यवाद.